जे गावी केला वास त्याशी नसावी उदास. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले. करील ते काय नव्हे महाराज, परी पाही बीज शुद्ध अंगी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग. जगदवंदनीय जगद्गुरु देहूचे महान असणारे संत, जगदमान्य असणारे जगद्गुरु तुकोबर आहे. आणि माझ्या तुकोबरांचा गोड असणारा हा 4 चरणांचा अगदी बसलेल्या सर्व मंडळींच्या पाठांतरातला आहे. परिचयाचा असणारा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती साधकांचे मायबाप माऊली महावैष्णव विश्व माऊली ज्ञानोबरांच्या ऐश्वर्याचं यथार्थ वर्णन करणारा अभंग जमलेल्या सर्व संत मायबापांच्या सेवेत निवडलेला आहे. अभंग हा 4 चरणाचा आहे. वा, अभंग हा 4 चरणाचा आहे. आणि मला असं वाटतं या धर्म मंडपामध्ये बसलेला असा एकही व्यक्ती नाही किंवा एकही माणूस नाही गजानन महाराज त्यांचा हा अभंग पाठ नाही बाबा. बरोबर आहे का? सर्वांच्या पाठी महाराज पाठ जरी नसला तरी मी सांगत असतो, जो व्यक्ती किमान परमार्थामध्ये जीवन जगतो त्यांचा का होईना अभंग पाठांतरातला आहे. बरोबर आहे का? पारमार्थिक व्यक्तीचा पाठ जरी नसला तरी कमीत कमी कानपाठ का होईना सर्वांच्या पाठ आहे. आणि जर एखाद्या वारकऱ्याचा हा अभंग कानपाठ नसेल तर असं समजावं तो या महाराष्ट्रामधला, मी सांगत असतो महाराज जवळपास सर्वांच्या पाठांतरातलं परिचयाचं महाराज वर्णन करतात की विश्व माऊली ज्ञानोबरांच्या ऐश्वर्याचं वर्णन केलेलं आहे. 2 प्रकारचं ऐश्वर्य बसलेले मंडळी ऐका बरं का. 2 प्रकारचं ऐश्वर्य ज्ञानोबरांचं. कोणतं? एक लौकिक ऐश्वर्य आणि एक पारमार्थिक ऐश्वर्य. महाराज वर्णन करतात लौकिक ऐश्वर्य जर बघण्याचा प्रयत्न केला तर ज्ञानोबरांच्या दरबारात साक्षात सोन्याचा पिंपळ महाराज. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ. आता तुम्ही म्हणसाल महाराज काही गप्पा मारता का? ऐका बरं का, काही गप्पा मारता का? आम्ही जर आळंदीला गेलो तर आम्हाला सोन्याचा पिंपळ दिसत नाही, आम्हाला साधारण झाड दिसतं. ऐका बरं का, आपल्याला सोन्याचा पिंपळ दिसत नाही. त्याचं कारण आहे महाराज. काय कारण आहे? आपली ती नजर नाही. बसलेली मंडळी आपली ती नजर नाही. कारण का? आपल्या नजरेनं आपल्याला शांताबाई पाहायची सवय लागलेली, गौतमी पाटील पाहिजे सवय लागलेली. आपल्याला सोन्याचा पिंपळ कधी दिसणार महाराज? ऐका बरं का, सोन्याचा पिंपळ म्हणजे साक्षात ज्ञानाचा पिंपळ. आणि ते ज्ञानरूपी सोनं ज्या साधकाच्या जीवनामध्ये प्राप्त झालं किंवा ज्या वारकऱ्याच्या जीवनामध्ये प्राप्त झालं, महाराज वर्णन करतात तो साधक, तो वारकरी आपल्या जीवनामध्ये कधीच त्या ठिकाणी दरिद्री भोगू शकत नाही. ऐका बरं का, मी सांगत असतो या महाराष्ट्रामधील जेवढे काही महात्मे असतील, जेवढे काही साधू असतील, अगदी मला असं वाटतं आळंदी क्षेत्रामध्ये विद्यार्जन करणारे, ज्ञानार्जन करणारे जेवढे काही साधक असतील, सध्याच्या स्थितीला आपल्या धर्म मंडपामध्ये उभा असलेले जेवढे काही वारकरी असतील, प्रत्येक साधक, प्रत्येक वारकरी म्हणजे माझ्या ज्ञानोबरांच्या दरबारातील सोन्याचं पिंपळाचं पान आहे महाराज. ज्ञानोबरांचं लौकिक ऐश्वर्य बरं का. बसलेली मंडळी हे ज्ञानोबरांचं लौकिक ऐश्वर्य महाराज वर्णन करतात. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ. ज्ञानोबरांचं लौकिक ऐश्वर्य मी सांगत असतो द्वारामध्ये सोन्याचा म्हणजे ज्ञानाचा पिंपळ आहे. आणि ते ज्ञानरूपी धन ज्या साधकाच्या जीवनामध्ये प्राप्त झालं, ज्या वारकऱ्याच्या जीवनामध्ये प्राप्त झालं, तो वारकरी कधीच दरिद्री भोगू शकत नाही. आणि महाराज वर्णन करतात ज्ञानोबरांचं जर पारमार्थिक ऐश्वर्य सांगण्याचा प्रयत्न केला तर ज्ञानोबरांच्या दरबारामध्ये साक्षात त्या ठिकाणी नवे अगदी मला असं वाटतं ज्ञानोबरांच्या अंगामध्ये साक्षात रेड्याला बोलवण्याचं सामर्थ्य. अंगी ऐशे बळ रेडा बोले. महाराज म्हणतात अंगामध्ये रेड्याला बोलवण्याचं सामर्थ्य. एवढे सर्व शक्तिमान असणारे माझे विश्व माऊली ज्ञानोबा काय करू शकत नाही. करील ते काय नोहे किंवा नव्हे महाराज. महाराज वर्णन करतात ज्ञानोबरांच्या जीवनाचा जर आपण आढावा घेतला, बसलेली मंडळी, जर माझ्या ज्ञानोबरांच्या जीवनाचा आपण आढावा घेतला तर ज्ञानोबरांचं जीवन हे वारकरी संप्रदायासाठी पाया म्हणून शोभणार आहे महाराज. ज्ञानदेव रचिला पाया उभारिले देवालया. आणि जे तुकोबारा ज्ञानोबरांचं वर्णन करतात तुका झाला शे कळस. तुकोबारांचं जीवन हे कलश स्थानी विराजमान आहे. ऐका सर्वांनी लक्षपूर्वक. महाराज वर्णन करतात एवढे सर्व शक्तिमान असणारे माझे विश्व माऊली ज्ञानोबा काय करू शकत नाही. करील ते काय नोहे किंवा नवे महाराज. परी पाहे बीज शुद्ध अंगे विठला विठला. तुकोबारांनी गोड असणारं वर्णन केलेलं सर्व संपूर्ण जगाचा
अगदी मी सांगत असतो महाराज, प्रत्येकाचा खडाटोप चालू आहे. कशा करता? भगवंताला प्राप्त करण्याकरता, मोक्ष प्राप्ती करता. महाराज वर्णन करतात, नखाच्या चुंबडी झाल्यात, लांब लांब अशा जटा वाढलेल्या आहेत, नवे नवे अंगावरती मांसाचा कण राहिलेला नाही. एवढी घोर तपश्चर्या, एवढी घोर साधना ज्या योग्यांनी केली, ज्या मुनींनी केली, अशा योग्यांच्या तो परमात्मा कधी ध्याना म्हणत नाही महाराज. योग्या अगदी मला वाटतं योगिया दुर्लभ तोम्या देखिला साजनी, किंवा योगी यांच्या ध्यानी ध्यातांना पुढशी महाराज वर्णन करतात. एवढा दुर्लभ असणारा परमात्मा, एवढा दुर्लभ असणारा मोक्ष, अगदी मला असं वाटतं तुकोबाऱ्या वर्णन करतात. तुका म्हणे मुक्ती परिनिली नोवरी, आता दिवस चारी खेळी मिळी, किंवा मोक्ष आम्हा घरी कामारी हे दाशी. वर्णन करावं तेवढं कमी. महाराज वर्णन करतात एवढीही दुर्लभ असणारी मुक्ती, अगदी मला असं वाटतं एवढा दुर्लभ असणारा मोक्ष, त्या मोक्षाचा मार्ग ज्ञानोबारांनी तुमच्या आमच्या करता मोकळा केलेला आहे. बसलेली मंडळी, महाराज वर्णन करतात ज्ञानोबारांनी तुमच्या आमच्या करता मुक्तीची, अगदी मला असं वाटतं पंगतच नुक्तीची नाही बरं का महाराज, मुक्तीची. ऐका, महाराज वर्णन करतात ज्ञानोबारांनी तुमच्या आमच्या करता मुक्तीची पंगतच घातलेली. कशी? जयाने घातली मुक्तीची गवांधी. गवांधी म्हणजे पंगत. ज्ञानोबारांनी तुमच्या आमच्या करता मुक्तीची पंगत घातलेली आहे. महाराज वर्णन करतात अंतःकरणामध्ये भगवंताला प्राप्त करण्याची आस पाहिजे, तळमळ पाहिजे. अगदी मला असं वाटतं ज्ञानोबारांनी तुमच्या आमच्या करता मोक्षाचा मार्ग मोकळा केलेला आहे असं काही नाही. तुकोबाराय वर्णन करतात सकल संतांची मांदियाळी सुद्धा त्याच्यामध्ये उपस्थित आहे. मेळविली मांदी वैष्णवांची विठ्ठला. सकल संतांची मांदियाळी सुद्धा त्याच्यामध्ये उपस्थित आहे. आणि मी सांगत असतो महाराज, जगाच्या पाठीवर तुम्ही कितीही तीर्थक्षेत्र करा, महिला मंडळ लक्षपूर्वक ऐका, जगाच्या पाठीवर तुम्ही कितीही तीर्थक्षेत्र करा, लाखो रुपये खर्च करा, हजारो रुपये खर्च करा. गजानन महाराज लाखो रुपये खर्च करून, हजारो रुपये खर्च करून जे सुख, जे समाधान जगाच्या पाठीवर तुम्हाला कुठंच मिळणार नाही. जर खऱ्या सुखाची प्राप्ती व्हावी, जर खरं समाधान आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त व्हावं असं जर तुम्हाला आम्हाला वाटत असेल तर आयुष्यात जन्माला आल्यापासून एकदाच का होईना माझ्या ज्ञानोबारांच्या समाधीवरती त्या ठिकाणी मस्तक ठेवा. जगातलं सर्व सुख तुमच्या आमच्या पदरामध्ये पडल्याशिवाय राहणार नाही. महाराज वर्णन करतात ज्ञानोबारांच्या दरबारात जे सुख आहे, आता ही आमची जेवढी काही त्या ठिकाणी वारकरी मंडळी, गुरुबंधू मंडळी, महाराज मंडळी, गजानन महाराज असतील, अगदी दोन्ही दिग्गज मंडळी असतील, मी सांगत असतो जे जे आळंदी क्षेत्रामध्ये राहिलेले असतील त्यांना माहिती आहे महाराज ज्ञानोबारांच्या अगदी मला असं वाटतं दरबारात जे सुख आहे ते जगाच्या पाठीवर कुठंच नाही महाराज, बरं का. फक्त घेता आलं पाहिजे ते सुख. त्या ठिकाणी महाराज अलौकिक असणारं सुख आहे. मी सांगत असतो देहूला गेल्याच्या नंतर, ऐका बरं का बसलेली मंडळी, देहूला गेल्याच्या नंतर मी सांगत असतो महाराज आपण तुकोबारांचं दर्शन घेतलं, दर्शन घेतल्याच्या नंतर असा कोणताच माणूस नाही की तो देहूमध्ये 4-5 दिवस मुक्कामाल थांबला. ऐका, असं कोणी इथं बसलेलं देहूमध्ये गेला आणि 4-5 दिवस त्याने अनुष्ठान करू शकतो, पण मी सांगत असतो त्या ठिकाणी असं थांबणार नाही महाराज. पण आळंदीला जर गेला तर मी सांगत असतो ज्ञानोबारांच्या जर त्या ठिकाणी महाराज समाधीवर डोकं ठेवलं तर किमान माणूस त्या ठिकाणी महाराज 2 तास 3 तास अगदी दिवसभर का होईना त्या ठिकाणी महाराज ज्ञानोबारांच्या दरबारात बसल्याशिवाय राहत नाही. ते सुख त्या ठिकाणी अलौकिक आहे, काहीतरी आगळं वेगळं. कारण का मला असं वाटतं आता महाराज मंडळी विद्वान काही महाराज मंडळी असं वर्णन करतात महाराज, बरं का, तुकोबारांच्या देहूमध्ये आपलं मन का लागत नाही त्याचं कारण आहे. कारण का तर तुकोबाराच त्या ठिकाणी सदेह वैकुंठाला गेले महाराज, बरोबर आहे का. तुकोबाराच त्या ठिकाणी सदेह वैकुंठाला गेले. मग ज्या ठिकाणी तुकोबारा आहे ते तुकोबारा नाही त्या ठिकाणी महाराज आपलं मन कसं लागणार आहे. पण ज्ञानोबारा संजीवन समाधीमध्ये आज पण जिवंत आहे. मी सांगत असतो बसलेली मंडळी, बरेच जण म्हणतात की जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत विश्व माऊली ज्ञानोबा समाधीमध्ये जिवंत आहे. पण मी सांगत असतो जोपर्यंत माझ्या ज्ञानोबारांची समाधी जिवंत आहे तोपर्यंत चंद्र सूर्य आहे महाराज. ज्ञानोबारांच्या दरबारातलं सुख काहीतरी अलौकिक, म्हणून महाराज वर्णन करतात तुका म्हणे तेथे सुखा काय उणे. महाराज वर्णन करतात जे सुख तुम्हाला ज्ञानोबारांच्या दरबारात प्राप्त होईल जगाच्या पाठीवर कुठंच मिळणार नाही. फक्त राहे समाधान चित्ताचे या करील ते काय नो हे महाराज परी पाहि वीज शुद्ध अंगी विठला विठला हा झाला अभंगाचा सरळ भावार्थ. वक्त्याचा आद्य कर्तव्य असतं महाराज पुढे वेळ पुरेल ना पुरेल किमान धावते वेगत का होईना अभंगाचा भाव हा श्रोत्यांसमोर प्रगट करावा हे कीर्तनकाराचं कर्तव्य असतं गुरुजी. नाहीतर कधी असं होतं बाबा काही कीर्तनकार 2 चरण सोडतात आणि राहिलेले 2 चरण पुढच्या वर्षी येतोच कशाला.
आहे का नाही? याच वर्षी सोडून दे ना, हे कीर्तनकाराचं कर्तव्य असतं बरं का. अगदी मला असं वाटतं भव्य दिव्य स्वरूपाचा अगदी चालत असलेला आपला हा नामयज्ञ सोहळा अखंड हरिनाम सप्ताह सर्व गावकरी मंडळींच्या माध्यमातून अगदी सर्वांच्या उपस्थितीमध्ये सर्वांच्या अनमोल असणाऱ्या सहकार्याने अगदी पूर्णत्वाला जात आहे. खरोखर सर्वांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे महाराज. हा अगदी सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहे. आणि मी सांगत असतो तुमचं आमचं भाग्य आहे महाराज. भाग्य का म्हणावं लागेल बसलेली मंडळी ऐका बरं का. आज खरोखर आनंद वाटतो, बहुसंख्येने आज युवा तरुण मित्रमंडळ कीर्तनाला उपस्थिती बरं का. आनंद वाटतोय महाराज. मी सांगत असतो तुमचं आमचं भाग्य का म्हणावं लागेल ऐका. तुमचं आमचं भाग्य मी सांगत असतो तुमचा आमचा जन्म त्या ठिकाणी पुण्य पावन असणारे या मराठवाड्याच्या भूमीमध्ये झाला. हे आपलं पहिलं भाग्य आहे महाराज. कारण का जेवढे हे संत जेवढे महात्मे जगामध्ये जन्माला आले नाही तेवढे संत आणि तेवढे महात्मे एकटे आपल्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्माला आले महाराज. हा महाराष्ट्राच्या म्हणण्यापेक्षा आपल्या मराठवाड्याच्या भूमीमध्ये मराठवाड्याच्या मला असं वाटतं मराठवाड्याच येतो ना आपल्याला जाफराबाद तालुका बुलढाणा येतो का. आज विदर्भाची भूमी काही साधारण नाही बरं का. विदर्भाच्या भूमी पण बद्दल सुद्धा वर्णन करतो असं काही नाही. मी सांगत असतो मराठवाड्याच्या भूमीमध्ये सर्वाधिक जास्त संत जन्माला आलेले कसे ऐका. जगाला ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ दान देणाऱ्या माझ्या विश्व माऊली ज्ञानोबरांचा जन्म आपेगाव नगरीमध्ये झालेला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये बरोबर आहे का. निवृत्ती दादा सोपन काका आदिशक्ती मुक्ताबाई नवे नवे त्याच मराठवाड्याच्या भूमीमध्ये थोडा पुढचा आवाज द्या. त्याच मराठवाड्याच्या भूमीमध्ये पूर्वीच्या काळामध्ये धर्माचा न्याय केला जात होता. अशी असणारी दक्षिण काशी म्हणजे पैठण क्षेत्रामध्ये शांतीब्रह्म नाथ बाबांचा जन्म झालेला आहे. त्याच मराठवाड्याच्या भूमीमध्ये अगदी मला असं वाटतं हिंगोली जिल्ह्यामध्ये नरशी नावाचं क्षेत्र आहे. संत शिरोमणी नामदेवरायांचा जन्म झालेला आहे. परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड तालुक्यामध्ये संत जानाबाईंचा जन्म झालेला आहे. आता उद्या माझं कीर्तन ज्या भागात आहे म्हणजे धाराशिव जिल्ह्यामध्ये तेर नावाचं क्षेत्र आहे. संत गोरोबा काकांचा जन्म झालेला आहे बरोबर आहे का. मी सांगत असतो महाराज जालना जिल्ह्यामध्ये जाम समर्थ या गावी संत रामदास स्वामींचा जन्म झालेला आहे. मराठवाड्याची भूमी त्या ठिकाणी पुण्य पावने असं म्हणता येणार नाही. आपली विदर्भाची भूमी काही साधारण नाही महाराज. कारण का मी सांगत असतो विदर्भाची भूमी ऐका बरं का बसलेली मंडळी. विदर्भाची भूमी म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची सासरवाडी बरोबर आहे का. कौंडण्यपूर अमरावती आहे की नाही. मी सांगत असतो बरं देवाची सासरवाडी गजानन महाराज याच्यात नवलले अखंड हिंदुस्थानाचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवाजी महाराजांचे पिता श्री शहाजी राजे भोसले शहाजी राजांची सुद्धा सासरवाडी विदर्भाची भूमी आहे बरोबर आहे का. आलं तिथपर्यंत येणारच महाराज काही विषय का ऐका बरं का. मी सांगत असतो विदर्भाची भूमी साधारण नाही. अगदी मला असं वाटतं आपल्या विदर्भाच्या भूमीला आपण विदर्भ पंढरी असं सुद्धा म्हणतो. म्हणजे संत गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी महाराज बरं का. भाग्यवान माणसे म्हणून तर म्हणावं लागतं ऐका. पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती पवित्र त्या कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती. म्हणून महाराज वर्णन करतात पवित्र ते कुळ पावन तो देश आणि जेथे हरीचे दास जन्म घेते तेथे वैष्णव सर्वांनी जेथे वैष्णवांचा वास धन्य भूमी पुण्य देश. बसू दे काय अडचण नाही बरं का. तुला काही नाही गुळ ठेवायला बोलायला लागलो होतो पुढं तसं मी काही लेकराला पुढे बोलित नाही महाराज गुळ ठेवायला. कारण कधी कधी खरट लागत तो त्याच्यामुळे बोलत नाही महाराज बरं का.
नाकात बोट घालते तेच उचलून वर ठेवते मला बोलीत नाही मी पुढं बरं का पण लेकरं निर्मळ पुढं बसलेले बरं का काय अडचण नाही बसा काय नाही आता कीर्तन होस तर पुरतो मला गोड ऐका बरं का जेथे वैष्णवांचा वास धन्यभूमी पुण्यदेश अगदी आदरणीय आमच्या महाराजांनी गोड असणारं प्रमाण दिलं ज्या भूमीमध्ये ज्ञानोबारांसारख्या तुकोबारांसारख्या संतांनी जन्म घ्यावा अशा पुण्यवान भूमीमध्ये तुमचा आमचा सुद्धा जन्म झालेला म्हणून आपण सुद्धा भाग्यवान आहोत अगदी मला असं वाटतं सालाबाद प्रमाणे चालत असलेला आपला हा नामयज्ञ 16 अखंड हरिनाम सप्ताह याही वर्षी मोठ्या उत्सवामध्ये मोठ्या थाटामाटामध्ये पूर्णत्वाला जात आहे 3 वर्षाची ही परंपरा आहे बरोबर का तशी खूप जुनी परंपरा असली पण मला असं वाटतं आपल्या पत्रिकेप्रमाणे 3 वर्षाची परंपरा अगदी मला असं वाटतं सर्व गावकरी मंडळींच्या माध्यमातून श्री रामनवमी ते हनुमान जयंती अगदी मला असं वाटतं या पुण्य पावन पर्व काळाच्या निमित्त अगदी याही वर्षी मोठ्या उत्सवामध्ये मोठ्या थाटामाटामध्ये संपन्न होत असलेला आपला हा नामयज्ञ 16 श्री हरिभक्तपरायण दानवे महाराजांच्या कृपा आशीर्वादाने भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड ज्ञानबोध हरिनाम संगीत रामकथा सप्ताह अगदी मला असं वाटतं सर्व गावकरी मंडळींच्या माध्यमातून सर्वांच्या अगदी मला असं वाटतं अनमोल असणाऱ्या सहकार्याने सर्वांच्या उपस्थितीमध्ये पूर्णत्वाला जात आहे सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहे सुंदर असणारी रामकथा ज्यांच्या मुखातून आपण श्रवण करत आहात श्री हरिभक्तपरायण सुनीताताई गायके अगदी मला असं वाटतं ताईंना सुद्धा मनोभावे वंदन अगदी मला असं वाटतं आपल्या या नामयज्ञ 16 आहुती टाकण्याकरता उपस्थित असलेली ही सर्वच दिग्गज मंडळी अगदी कोणाकोणाचं नाव घेणार एक आहुनी बळी रे वारकरी संप्रदायाचे सगळे रत्न सगळे अगदी मला असं वाटतं विभूती अगदी महाराष्ट्राच्या राज्य अगदी अंतकरणावर भजन क्षेत्रामध्ये संगीत क्षेत्रामध्ये राज्य करणारी सर्व मंडळी अगदी मला असं वाटतं आदरणीय आमचे भजन सम्राट भजन गंधर्व आपल्या परिसराचं भूषण असणारे आदरणीय आमचे अगदी मला असं वाटतं गोड असणारं व्यक्तिमत्व गोड असणारा ज्यांचा आवाज आहे आदरणीय आमचे वैभव गुरुजी आमच्या वैभव महाराजांना सुद्धा अंतकरणापासून धन्यवाद देतो बरं एकदा सर्वांनी त्यांच्याकरता टाळ्या असं अगदी मला असं वाटतं आदरणीय आमचे वा दोन्ही वैभवचे महाराष्ट्राचं बरं का काय बघायचं काम नाही महाराज हा अगदी मला असं वाटतं दुसरे असणारे आदरणीय आमचे भजन सम्राट भजन गंधर्व अगदी महाराष्ट्राचे गाणं कोकिळा महाराष्ट्राचं वैभव नाव सुद्धा वैभव आहे बरं का पण आदरणीय महाराजांना सुद्धा मनोभावे वंदन करतो बरं का दोन्ही वैभव महाराजांना बरं का सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा सर्वांनी दोन्ही आदरणीय आमचे वैभव महाराज दोन्ही गुरुबंधू मंडळी अगदी मला असं वाटतं अगदी परिचित अपरिचित विनेकरी बाबा असतील आदरणीय आमचे चोपदार महाराज असतील अगदी मला असं वाटतं सर्व आपली गावकरी भजनी मंडळी सर्वांना मनोभावे वंदन करतो तसेच मला असं वाटतं गावातलेच का गावकरी भजनी मंडळी बरं का सर्वांना मनोभावे वंदन करतो अगदी छोट्या छोट्या असणाऱ्या आमच्या ह्या भगिनी हे सर्व त्या ठिकाणी आमचे बालगोपाल मंडळी खरोखर गावकरी मंडळींना द्यावे तेवढे धन्यवाद कमी धन्यवाद का मी सांगत असतो महाराज येणाऱ्या पिढीच्या अंतःकरणावर हे हिंदू धर्माचे संस्कार वारकरी संप्रदायाचे संस्कार जडले पाहिजे आपल्या गावाचं वर्णन करावं तेवढं कमी कारण का गावात 15 ते 20 त्या ठिकाणी विद्यार्थी मुलं त्या ठिकाणी वारकरी संप्रदायामध्ये पदार्पण करतात आणि खेळण्याच्या वयामध्ये त्यांच्या गळ्यामध्ये टाळ येत असेल तर नक्कीच त्या ठिकाणी त्यांचं भविष्य येणाऱ्या काळात त्या ठिकाणी महाराज काहीतरी आगळं वेगळं घडल्याशिवाय राहणार नाही बरं बरोबर द्यावे तेवढं धन्यवाद कमी बरं का हे छोट्या छोट्या आमच्या भगिनी असतील अगदी मला असं वाटतं सर्व त्या ठिकाणी आमचे विद्यार्थी असतील अगदी सर्व आमचे त्या ठिकाणी बालगोपाळ मंडळी असेल सर्वांना अगदी मला असं वाटतं अंतःकरणापासून धन्यवाद देतो परिचित अपरिचित त्या ठिकाणी सर्वच महाराज मंडळी अगदी मला असं वाटतं पत्रिकेमध्ये उपस्थित असलेले अगदी गायनाचार्य आदरणीय मला असं वाटतं आमचे वैभव आबा पाटील शिवानंदताई पांचाळ द्वारकाताई मंगलवाडीकर आणि इरला भजनी मंडळ बरं का अगदी मला असं वाटतं गोड असणारा ज्यांचा मृदंग आहे गोड असणारा ज्यांचा हात आहे अगदी मला असं वाटतं आपल्या परिसराचं भूषण असणारे आपल्या भागाचं वैभव असणारे अगदी महाराष्ट्राचं भूषण असणारे आमचे जीवलग असणारे मित्र आपल्या गावाचं लाडका असणारं व्यक्तिमत्व गोड स्वभावाचे आदरणीय आमचे माझे जीवलग असणारे मित्र आदरणीय आमचे गजाननजी महाराज गायकवाड महाराजांना सुद्धा अंतःकरणापासून धन्यवाद देतो बरं का एकदा सर्वांनी टाळ्या वाजवा महाराजांकरता आदरणीय आमच्या गजानन गुरुजींना मनोभावे वंदन करतो अंतःकरणापासून धन्यवाद देतो त्याच पद्धतीने आदरणीय आमचे मृदंग सम्राट मृदंग अलंकार सांडू महाराज बोरगावकर आले नाही का बरोबर आदरणीय आमचे सांडू महाराज असतील महाराजांना सुद्धा मनोभावे वंदन अगदी मला असं वाटतं गोड असणारे साऊंड सर्व्हिस आमचा आवाज तुमच्या कानापर्यंत जे पोहोचवण्याचं कार्य करतात आपल्याच भागातील त्या ठिकाणी महाराज एक साऊंड क्षेत्रातलं चांगलं नाव अगदी मला असं वाटतं सुंदर असणारे ज्यांचे साऊंड सर्व्हिस आहे अगदी आमचा आवाज तुमच्या कानापर्यंत जे पोहोचवण्याचं कार्य करतात तुम्ही म्हणसाल महाराज पूर्वीच्या काळात का साऊंड होता का पूर्वीचा काळ वेगळा होता आताच काळ वेगळा आहे काकड्याला विकू लागतो हे कीर्तन आहे महाराज बरं का काळाच्या ओघानुसार बदलत जावं लागतं वैभव महाराज
आता सगळ्या गोष्टी बदलत चाललेल्या आहे महाराज बरं का. याच्याशिवाय मजा नाही महाराज बरं का. मी सांगत असतो पूर्वीचा काळ वेगळा होता, आताच काळ वेगळा आहे. नाहीतर हे जर नसेल ना तर एवढ्या ताकदीनं बोलता सुद्धा येत नाही महाराज. रोजचे 2-2, 3-3 कीर्तन आहे. याच्याशिवाय त्या ठिकाणी मजा नाही. मी सांगा नाहीतर काल परवा दिवशी असंच झालं. आता इथं शूटिंग चालू आहे तशी बरं का. म्हणून मी सांगत असतो गुरुजी तिथे मी सोलापूर जिल्ह्यामध्ये कीर्तन केलं तर अक्षरशः 2च माईक होते कीर्तनाला, फक्त 2च माईक होते महाराज. एक मला आणि एक पाखवाजाला. मागच्याला जर प्रमाण म्हणायचं असेल वैभव महाराज ते महमाईक उचलून मागून येत होते महाराज आणि 2 मिनिटाला आणून देत होती. पण आज वातावरण चांगलं आहे बरं का. एक नंबर वातावरण महाराज. मग गोड असणारे ज्यांची साऊंड सर्व्हिस आहे अगदी मला असं वाटतं आदरणीय आपल्याच भागातील आमचे शिवकृपा साऊंड सर्व्हिस माळवंडीकर आदरणीय आमचे भागवतराव चव्हाण आमच्या भागवत दादांना सुद्धा अंतःकरणापासून धन्यवाद देतो बरं का. सर्वांनी टाळ्या वाजवा त्यांच्याकडनं. आमच्या भागवत दादांच्या गावामध्ये सुद्धा कीर्तन सेवा झालेली बरोबर आहे का. आणि त्यांच्या साऊंड सिस्टमवरती आपल्या परिसरात 2-4 ठिकाणी कीर्तन करण्याचा योग आलेला आहे. एकदम नामांकित माणसं आहे महाराज बरं का. काही बघायचं काम नाही. तज्ज्ञ माणसं आहे अगदी साऊंड सिस्टम मधले. आदरणीय आमच्या भागवत दादांना सुद्धा अंतःकरणापासून धन्यवाद देतो. गोड असणारे त्या ठिकाणी या कीर्तनाचं अगदी मला असं वाटतं प्रसारण ज्यांच्या माध्यमातून घडत आहे. गजर मुक्ताबाईचा अगदी मला असं वाटतं यूट्यूब चॅनल अगदी गजर मुक्ताबाईचा यूट्यूब चॅनलचे सर्व आदरणीय आमचे गजानन महाराज बरं का. आमच्या गजानन महाराजांना अंतःकरणापासून धन्यवाद देतो. आपल्या गावातील त्या ठिकाणी हे कीर्तन 7 दिवसाची कीर्तनं महाराष्ट्र नव्हे तर मी सांगत असतो जगामध्ये कुठेही त्या ठिकाणी बसल्या बघता येते. काल परवा दिवशी गजानन महाराजांच्या चॅनलवरती काही कीर्तन पडलेले आपले बरं का. ते कीर्तन त्या ठिकाणी अमेरिकेतल्या एका माणसानं ऐकलं महाराज. फक्त फोन नाही केला कारण पैसे इकडचे कटत तिकडचे कटते पण फोन नाही केला बरं का. त्यानं मला मेसेज केला महाराज. आमच्या त्या ठिकाणी जवळचे सहकारी आपल्याच राजूरचे त्या ठिकाणी जगताप डॉक्टर म्हणून आहे त्यांचे त्या ठिकाणी चिरंजीव अमेरिकेला राहतात. तिथून त्यांनी कीर्तन ऐकलं बरं का गुरुजी तुमच्या चॅनलवरच. आणि मी सांगत असतो खरोखर त्या ठिकाणी महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण जगभर अगदी मला असं वाटतं आपल्या नावाचं त्या ठिकाणी गावाचं नाव अगदी आदरणीय आमच्या महाराजांमुळे प्रसारित झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून महाराजांना सुद्धा अंतःकरणापासून धन्यवाद देतो. सर्वच मायबाप श्रोते सज्जन मंडळी बहुसंख्येने आमच्या सर्व माता माऊल्या असतील पाठीमागं बसलेले सर्व पुरुष मंडळी अगदी मला असं वाटतं परिचित अपरिचित सर्वच महाराज मंडळी सर्वांना मनोभावे वंदन करतो. आज ज्यांनी कीर्तनाचं सौजन्य स्वीकारलेलं आहे आदरणीय आमचे श्री रामधनजी जवंजाळ आमच्या रामधनजींना सुद्धा अंतःकरणापासून धन्यवाद देतो. आले बसलेले कुठं बसलेले हा येणार आहे का बरोबर आहे का. आमच्या जवंजाळ पाटलांना सुद्धा अंतःकरणापासून धन्यवाद देतो बरं का. अगदी सर्व त्यांचा मित्रपरिवार सर्वांना मनोभावे त्या ठिकाणी वंदन करतो. अगदी सुंदर असणारं फराळ त्या ठिकाणी संपन्न झालं. त्या दात्यांना सुद्धा अंतःकरणापासून धन्यवाद देतो. परिचित अपरिचित त्या ठिकाणी सर्वच महाराज मंडळी राहिलेल्या वेळेमध्ये आपल्याला कीर्तनाला पूर्णविराम द्यायचा आहे. 1 तासावरला खटवांग रायाशी भाग्यदशा कैशी प्राप्त झाली. 1 तासाच्या कालावधीमध्ये आपल्याला कीर्तनाला पूर्णविराम द्यायचा आहे. आणि मला सुद्धा सकाळचं कीर्तन लय लंब आहे बरं का. उठलं की तलवार घासणं चालू आहे महाराज. आता बोटली घासू गजानन महाराज. आता अवघड काम झालं महाराज बरं का. बसलेल्या मंडळीनं वाटत असेल यांचं जीवन लय चांगले महाराज लोकांचं जीवन लय चांगलं डोक्यात आणू नका महाराज बरं का. ज्याची गाडी जास्त पळती त्याची जास्त जळती महाराज बरं का. हे डोक्यात आणू नका. आणि काही दिवसापूर्वी आता सर्वांना माहिती बरं का आता सगळे सोशल मीडियाला अपडेट आहे सर्व युवा तरुण मित्र मंडळ सर्वांना माहिती आहे. काही दिवसापूर्वी गजानन महाराज परभणी जिल्ह्यातले वैभव महाराज आपले 2 मित्र त्या ठिकाणी प्रवासाच्या दरम्यान अपघातामध्ये गेले बरं का. माऊली महाराज आणि दत्ता महाराज सर्वांना माहिती आहे. हे जीवन सुद्धा सोपं नाही महाराज. माझा सुद्धा गाडीचा गजानन महाराजांना माहिती आहे 130च्या स्पीडनं ऍक्सिडेंट झाला होता अपघात झाला होता. 4 फासोड्या फ्रॅक्चर आहे. तसं आता वाटत नाही तसं पण 4 फासोड्या फ्रॅक्चर आहे महाराज. 100% गाडी त्या ठिकाणी पूर्ण त्या ठिकाणी डॅमेज झालेली. पण तरी सुद्धा आता काल परवा दिवशी सुद्धा महाराज मुंबईला जात असताना आपल्या समृद्धी महामार्गाने 120च्या स्पीडनं गाडीचं टायर फुटलं होतं. आता मी काही मरत नाही तर आणखी 5-50 वर्ष पण मी सांगत असतो महाराज हे जीवन एवढं सोपं नाही बरं का. हे पहिलंच बरं होतं पडून राहीन तर ठाई. हे आता हाऊस फिटली गजानन महाराज बरं का. हाऊस फिटली महाराज. सकाळचं कीर्तन आता धाराशिव जिल्ह्यामध्ये तेरपशी आता इथं कीर्तन करायचं पण उद्या संध्याकाळचं कीर्तन बीडला सगळी धावपळ. तुम्ही माणसाला इतकी मरमर करतो कशाला करावं लागते महाराज काय करणार आहे बरं का. पण तसं काही डोक्यात आणू नका. प्रेम प्रीतीचे बांधले आणि ते न तुटे काही केले. अगदी प्रेमाचे संबंध असतात. आदरणीय आमच्या गजानन गुरुजींनी मला फोन केला. वेळोवेळी त्यांचा कॉल होता बरं का. त्यांचा आग्रह होता. अंतर खूप दूरचं होतं म्हणून मी अगोदर त्यांना नाही म्हटलं होतं पण त्यांनी सांगितलं एवढी सेवा करावी लागेल म्हणून आदरणीय महाराजांनी सर्व गावकरी मंडळींच्या वतीने मला फोन केला कॉल केला. अगदी मला असं वाटतं येऊस तर त्यांचे फोन होते. पण आमचे दुसरे आदरणीय आमचे मंगलभाऊ कुठे मंगलभाऊ मंगलभाऊचा सुद्धा फोन होता बरं का. कुठशी आले आता जात्या वेळेस नाही करणार कुठशी गेले का तिकडेच महाराज बरं का. पण आता करतील बरं का.
आदरणीय आमच्या मंगल भाऊंना सुद्धा अंतःकरणापासून धन्यवाद. हा, सर्वांना मनोभावे वंदन करतो. माझ्या समेत आलेले आदरणीय आमचे लक्ष्मण महाराजांना सुद्धा अंतःकरणापासून धन्यवाद देतो. एकदा सर्वांनी मोठ्या प्रेमाने भजन करा. विठ्ठला महाराज वर्णन करतात. आता वर्णन कोणी कोणाचं करावं त्याला मर्यादा आहे महाराज. बरं का बाबा, वर्णन कोणी कोणाचं करावं त्याला मर्यादा आहे. कोणीही कोणाचं वर्णन करून चालणार नाही. जसं विद्वानाचं वर्णन हे विद्वानाने करावं महाराज, बरोबर आहे का गजानन महाराज? विद्वानाचं वर्णन हे विद्वानाने करावं, पंडिताचं वर्णन पंडिताने करावं. जसं विद्वानाचं वर्णन जर एखाद्या शेतकऱ्याच्या मुखातून आपल्याला ऐकायला मिळत असेल तर महाराज वर्णन करतात ते वर्णनच आहे. पण त्या वर्णनाला पाहिजे तेवढं विशेषत्व, पाहिजे तेवढं महत्व प्राप्त होणार नाही. कारण का? विद्वाने व विजानाती विद्वज्जन परिश्रमम नाही वंध्या विजानाती गुरुवी प्रसव वेदना. जसं विद्वान व्यक्तीचं वर्णन शेतकऱ्याच्या मुखातून ऐकायला मिळालं ते वर्णनच, पण ते वर्णन यथार्थ ठरणार नाही. जसं गायकाचं वर्णन चांगल्या त्या ठिकाणी गाणाऱ्या व्यक्तीने करावं, ज्याला त्यातलं कळतं त्याने करावं. वाजवणाऱ्याचं वर्णन गजानन महाराज त्या गोष्टीतला जो तज्ञ त्यानेच वर्णन करावं, बरोबर आहे का? नाहीतर बसल्या बसल्या म्हणायचं महाराज तुम्हाला बोल जमला नाही, महाराज तुम्हाला गाता आलं नाही, येते म्हणून पा कशा गुदगुले होत्या. हे सोपं नाही महाराज. जावे त्याच्या वंशा तेव्हाकडे. हा, मी सांगत असतो शेतीमध्ये काम करत असताना दिवसभर उन्हामध्ये किती त्रास सहन करावा लागतो हे फक्त शेतकऱ्यालाच माहिती, बरोबर आहे का? मी सांगत असतो महाराज एवढं सोपं नाही. आणि सरकारला माझी विनंती, मी प्रत्येक कीर्तनात बोलत असतो, आपल्याला काही कोणापासून घेणं देणं नाही, आपण शेतकरी महाराज, बरं का? सर्वात अगोदर आपण शेतकरी. मी सांगत असतो सरकारला माझी विनंती, तुम्ही पीक विमा देऊ नका, तुम्ही नुकसान भरपाई देऊ नका, तुम्ही लाडकी बहीण देऊ नका, आहे की नाही? मी सांगत असतो पीक विमा देऊ नका, नुकसान भरपाई देऊ नका, लाडकी बहीण देऊ नका. द्यायचाच असेल तर फक्त आणि फक्त माझ्या शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव द्या. कशाचीच गरज नाही महाराज. शेतकरी काल राजा होता, आज राजा आहे आणि उद्या सुद्धा राजा आहे महाराज. फक्त सरकारने आपल्याला भिकारी केलेले आहे, बरोबर आहे का? आता काही जणांना माझ्या बोलण्याचा राग येतो, पण मी अंतःकरणापासून बोलतो. आणि ह्या वर्षीचा जो काळ आहे शेतकऱ्याकरता संकटाचाच होता महाराज. किती संकटाचा काळ होता. त्या तुळजापूर, धाराशिव, अगदी मला असं वाटतं सोलापूर जिल्ह्यामध्ये किमान 50 ते 55 किलोमीटर पर्यंत पूर्ण त्या ठिकाणी हायवे रोड, नॅशनल हायवे रोड त्या ठिकाणी पाण्यात होता. आणि त्याच्यावर त्या ठिकाणी महाराज बोटी चालू होत्या. मी सांगत असतो एवढं सोपं नाही बरं का. खूप नुकसान त्या ठिकाणी शेतकऱ्याला सहन करावं लागलं. मी एवढं तळमळीनं का बोलतो, माझं पण 2 एकर सोयाबीन पाण्यात गेलं. नुकसान भरपाई भेटणारे 25,000 भेटणार, 10,000, 3,000 आले महाराज. आता 3,000 मध्ये काय करू? 4,000 रुपये बॅग आहे महाराज काढायची, आहे की नाही? अवघड आहे. मी सांगत असतो महाराज कोणीही कोणाचं वर्णन करून चालणार नाही. महाराज वर्णन करतात जसं शूराचं वर्णन हे शूराने करावं. अगदी मला असं वाटतं जर एखाद्या शूरवीराचं वर्णन महाराज वर्णन करतात, चहा पिऊन पिऊन अगरबत्ती छाप झालेला जर माणूस करत असेल तर ते वर्णनच आहे, पण त्या शूराचा तो अपमान आहे. शूरा शोभती हत्यारे टिंब टिंब हसतील पोरे, आपला तो अधिकार नाही बरं का? किंवा शूर मिरवे रणांगणी महाराज वर्णन करतात, त्या शूराचा तो अपमान आहे. बरं तुकोबर आहे, जे तुकोबर ज्ञानोबरांचं वर्णन करतात, मग जेवढा अधिकार ज्ञानोबरांचा होता तेवढाच अधिकार तुकोबारांचा सुद्धा होता का? होता. गजानन महाराज ऐका बरं का बसलेले मंडळी, तुकोबारांचा अधिकार सुद्धा सर्वसामान्य नव्हता बाबा. तुकोबारांचा अधिकार काय होता? महाराज वर्णन करतात तुकोबारांच्या अधिकाराबद्दल वर्णन करावं तेवढं कमी. कारण तुकोबारांचे एकेकाळचे कट्टर असणारे शत्रू, त्यांचं नाव होतं रामेश्वर भट्ट. किती कट्टर होते ऐका, किती कट्टर होते. कानावरती बातमी पडली की तुकोबारांच्या मुखातून त्या ठिकाणी अभंगवाणी बाहेर पडते. राग आला रामेश्वर भट्टांना, काय करावं काय करावं काय करावं म्हणून बसलेली मंडळी रागाच्या भरामध्ये त्या ठिकाणी महाराज गावाच्या पाटला जाऊ तक्रार केली. गावाच्या पाटला जाऊ तक्रार केली, ग्रामसभा भरवली. थोडा पुढचा मोकळा करावा. ग्रामसभा भरवली आणि ग्रामसभेमध्ये तुकोबारांना आणून हजर केलं. सांगितलं तुकाराम महाराज वेद उच्चारण करण्याचा अधिकार त्या ठिकाणी नव्हे, त्या अधिकाराचं तुम्ही उल्लंघन केलेलं आहे. मग काय शिक्षा करणार? बसलेली मंडळी त्या काळामध्ये शिक्षा केली खोपला पाटील, गावीचे हे लोक. महाराज वर्णन करतात गावाच्या पाटलाने गावाच्या बाहेर हाकलून दिलं. बरं गावाच्या बाहेर हाकलून दिलं इथपर्यंतच नाही गजानन महाराज. महाराज वर्णन करतात गावाच्या बाहेर हाकलून दिल्याच्या नंतर बसलेली मंडळी
अगदी मला असं वाटतं तुकोबारांनी कुठल्याही प्रकारचा राग व्यक्त नाही केला, कुठल्याही प्रकारचा खेद व्यक्त नाही केला. महाराज वर्णन करतात अपूर्ण राहिलेलं कार्य पूर्णत्वाला नेण्याचा प्रयत्न केला, म्हणजे पंचम वेद असणारा गाथा तुकोबारांनी निर्माण केला. कोणचं वाजायला लागला? काही अडचण नाही बरं का, तो लोक गेम खेळतो कीर्तन नुसतं ऐका बरं का. मी सांगत असतो महाराज वर्णन करतात कुठल्याही प्रकारचं, आणि मोबाईलचं अवघड काम झालेलं आहे महाराज बरं का, कठीण आहे. पहिल्यांदा लेकराजवळ मोबाईल होते, आता म्हाताऱ्याजवळ सुद्धा मोबाईल आहे महाराज, आणि ते पण टच स्क्रीनचे मोबाईल आहे. आणि मस्त गाणे ऐकते शांताबाई बाबूराव आहे की नाही. मी सांगत असतो अवघड आहे, कठीण आहे बरं का मोबाईलचं. ते दुखणंच झालेलं आहे महाराज, आणि व्यसनच एक प्रकारचं मोबाईल. मी सांगत असतो कीर्तनात सुद्धा माणूस 2 तास बिगर मोबाईलचं बसू शकत नाही. अधूनमधून पाहतच त्या ठिकाणी मेसेज कोणचा आला. पण मी सांगत असतो अवघड आहे, ऐका बरं का. कठीण प्रसंग आहे, ऐका लक्षपूर्वक. मी सांगत असतो तुकोबाराय त्या ठिकाणी वर्णन करतात. तुकोबारांचा अधिकार सर्वसामान्य नव्हता, गावाच्या बाहेर आकलून दिलं, पंचमी वेद असणारा गाथा निर्माण केला. पुन्हा तुकोबारांची कीर्ती रामेश्वर भट्टांच्या कानापर्यंत गेली. राग आला, गाथा आपल्या हातामध्ये घेतला, दगड बांधली आणि इंद्राणीच्या डोहात बुडवला. गजानन महाराज इंद्राणीच्या डोहात बुडवला. किती त्रास देवा महाराज, आपल्याला कोणाचा धक्का लागलेला सहन होत नाही. तुकोबारांनी पंचमी वेद गाथा त्या ठिकाणी निर्माण करावा आणि दगड बांधून इंद्राणीच्या डोहामध्ये बुडावा. पण तरी सुद्धा महाराज वर्णन करतात तुकोबारांनी दुःख व्यक्त नाही केलं महाराज, भांडण नाही केलं, प्रतिकार नाही केला. असं म्हणतात तुकोबारांनी 13 ते 14 दिवस भगवंताचा धावा केला, विनंती केली, आणि 13 दिवसाच्या नंतर घडलेला प्रकार ऐका. 13 दिवस ह्या रक्षुनिया उदकी कोरड्याची काढोनी दाखविल्या शेखी. जळी दगडा सहित जळी दगडा सहित जळी दगडा सहित जळी दगडा सहित दगडा सहित दगडा सहित वया दगडा सहित दगडा सहित वह्या जरी दगडा सहित वह्या तारियेल्या जैशाला तारियेल्या जैशाला. म्हणून महाराज वर्णन करतात जळी दगडा सहित वह्या आणि तारी येल्या जैशाला. ज्या पद्धतीने ह्या पाण्यावर टाकाव्या आणि त्या तरंगाव्या, माझ्या तुकोबरांच्या अभंगाच्या वह्या दगडासहित तरल्या. महाराज वर्णन करतात हा तुकोबरांचा अधिकार आहे. आणि ज्या वेळेला हा अधिकार रामेश्वर भट्टांच्या लक्षात आला, आणखी मुखातून शब्द बाहेर पडले, म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा आणि तुका विष्णू नाही दुजा किंवा तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आली म्हणून रामेश्वर चरणी मस्तक ठेविले किंवा तुकी तुकिता तुका आणि विश्व भरुनी उरला लोका विठला. महाराज वर्णन करतात तुकोबरांचा अधिकार हा सर्वसामान्य. बरं महाराज, जे वैराग्य ज्ञानोबरांचं होतं, जेवढं वैराग्य ज्ञानोबरांचं होतं, मग तेवढंच वैराग्य तुकोबरांचं सुद्धा होतं का? तुकोबरांच्या वैराग्याबद्दल काय वर्णन करणार गजानन महाराज? मी सांगत असतो तुकोबरांच्या नंतर वैराग्य जन्मालाच आलं नाही महाराज. बरोबर आहे का? तुकोबरांच्या नंतर वैराग्य जन्माला आलंच नाही. हा वैराग्य संपन्न साधू झाले असतील, पण तुकोबरांच्या नंतर वैराग्य जन्माला आलं नाही. काय वैराग्य होतं तुकोबरांचं? बसलेली मंडळी मी सांगत असतो ज्या वेळेला
या अखंड हिंदुस्थानाचं दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि राजांच्या कानावरती पडलं आपल्या राज्यामध्ये महान असणारे संत जगद्गुरु तुकाराम महाराज वास्तव्य करतात आणि तुकोबारांच्या परिस्थितीबद्दल त्या ठिकाणी आढावा घेतला. लक्षात आलं तुकोबारांची एका वेळची जेवणाची पंचायती. महाराज काय करावं म्हणून महाराज वर्णन करतात. तुकोबारांची एका वेळची जेवणाची पंचायती. तुकोबारांच्या परिस्थितीमध्ये बदल व्हावा, तुकोबारांना सांसारिक भोग भोगण्यासाठी मिळावे म्हणून महाराज वर्णन करतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी अनमोल असणाऱ्या किमतीचा नजराना पाठवला. महाराज काय होतं नजरानामध्ये? देवट्या, छत्री, घोडे, हिरे, माणिक, मोती, जवाहर, पंडित नाही. ऐका बरं का महाराज वर्णन करतात अनमोल असणाऱ्या किमतीचा नजराना पाठवला. पण एवढा अनमोल असणाऱ्या किमतीचा नजराना मावळे त्या ठिकाणी महाराज देहू गावामध्ये घेऊन आले. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. अगदी विचारलं तुकाराम महाराज कुठे भेटतील, कोणीतरी सांगितलं या तिन्ही डोंगरापैकी भेटतील. विठ्ठल शिरल्यासारखं झालं बरं का, दुसरं काय नाही. ठसका लागला महाराज. हा तुम्ही माणसाला असा कसा ठसका लागला? बंदच नाही का म्हणून ठसका लागणार नाही. ऐका महाराज वर्णन करतात छत्रपती शिवाजी महाराजांनी अनमोल असणाऱ्या किमतीचा नजराना पाठवला. नजराना घेऊन त्या ठिकाणी मावळे देहू गावामध्ये आले. विचारलं तुकोबाराय कुठे भेटतील, कोणीतरी सांगितलं या तिन्ही डोंगरापैकी एका डोंगरावरती जा. भंडारा असेल, भामचंद्र असेल, बोराडा असेल, या तिन्ही डोंगरापैकी एका डोंगरावरती तुकोबारांचं दर्शन होईल. अगदी मला असं वाटतं मावळे भंडारा डोंगराच्या दिशेने गेले. बघितलं तुकोबार एका शिळेवर बसलेले आहेत, भजन करतायत. भगवंताच्या नामस्मरणामध्ये तल्लीन झालेले आहेत. देही चविधेई भोगू दशा असो ऐसा कोठे 8 वचन आहे. महाराज वर्णन करतात अशी अवस्था तुकोबारांची निर्माण झालेली आहे. जवळ गेले, मानाचा मुजरा केला, साष्टांग दंडवत केला. सांगितलं आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. का आलेले आहेत सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी तुमच्या परिस्थितीमध्ये बदल व्हावा, संसारातील भोग भोगण्यासाठी मिळावे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी तुमच्यासाठी हा अनमोल असणाऱ्या किमतीचा नजराना पाठवलेला. ऐका तुकोबारांचे शब्द आहे. महाराज तुकोबारा वर्णन करतात सोने रुपये आम्हा मृत्यू के समान माणिक पाषाण खडे जैसे किंवा येर तुमचे वित्त धन ते माझे वृत्ती के समान ते माझे वृत्ती के समान ते माझे वृत्ती के समान येर वित्त धन ते माझे वृत्ती के आमच्यासाठी पाठवलेला आहे. तो नजराना आमच्यासाठी माती मोले. ऐका बरं का सोने रूपी आम्हा मृत्तिके समान. महाराज वर्णन करतात तो नजराना आमच्यासाठी माती समान आहे. आणि मी सांगत असतो तुकोबारांची परिस्थिती एवढी काही गरीब नव्हती महाराज बरं का. आता बरेच कीर्तनकार वर्णन करतात बाबा तुकोबारांच्या घरात झोपल्याच्या नंतर काय दिसत होतं? चंद्र दिसत होता. स्वयंपाक करण्याची जी चूल आहे त्या चुलीवर काय उगलेली होती? हराळी उगलेली होती. महाराज वर्णन करतात पाणी प्यायची जी केळी त्याच्यावर नरुटी किंवा नरवंटी, म्हणजे एवढी दयनीय अवस्था तुकोबारांची वर्णन करतात. पण गजानन महाराज बाबा तुकोबारा एवढी गरीब नव्हती बरं का बसलेली मंडळी. तुकोबारा एका काळचे सावकार होते महाराज. मी सांगत असतो 450 वर्षापूर्वीचे पुण्यातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आप्पाजी गुळवे पाटील. ऐका बरं का 450 वर्षापूर्वीचे पुण्यातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आप्पाजी गुळवे पाटील बसलेली मंडळी. एवढा श्रीमंत व्यक्ती आपली मुलगी गरीबाच्या घरात देईल का महाराज? देणारच नाही. मी सांगत असतो आपल्याला जर 5 एकर असेल तर आपण समोरच्या व्यक्तीला 10 एकर पाहतो महाराज. आपल्याला जर 10 असेल तर 15 एकर बघतो. आपल्यापेक्षा 10-5 एकर गजानन महाराज शिल्लकच बघतो. हा व्यवहाराचं गणित आहे महाराज. पण मी सांगत असतो एवढे श्रीमंत असणारे आप्पाजी गुळवे पाटील, मग आप्पाजी गुळवे पाटलांची मुलगी तुकोबारांना पत्नी म्हणून होती महाराज. मग तुकोबारांची संपत्ती साधारण असेल का? तुकोबारा सावकार होते. पण ज्या वेळेला दुष्काळे आटेला द्रव्य नेला मान आणि स्त्री एक अन्न अन्न करिता मेली ही दशा त्या ठिकाणी निर्माण झाली.
महाराज वर्णन करतात तुकोबरांनी जवळ असलेलं धन, जवळ असलेली संपत्ती, कुठल्याही प्रकारच्या अभिलाषा न धरता, कुठल्याही प्रकारचा मोह अंतःकरणामध्ये न ठेवता जवळ असलेलं धन त्या ठिकाणी मुक्त हस्ते जनामध्ये लोकांमध्ये वाटून दिलं महाराज. मी सांगत असतो आताचं सरकार त्या ठिकाणी महाराज शेतकऱ्याची 1 लाखाची 2 लाखाची 3 लाखाची कर्जमाफी करते, याच्यात नवल नाही. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये शेतकऱ्याची पहिली कर्जमाफी करणारे संत माझे जगद्गुरु तुकोबराय झाले. मी सांगत असतो कर्जाच्या वह्या गजानन महाराज, कर्जाच्या वह्या तुकोबरांनी दगड बांधून इंद्राणीच्या डोहात बुडवले महाराज. हे तुकोबरांचं वैराग्य. आपण कोणाला 10 रुपये सोडित नाही महाराज, ऐका बरं का. अवघड परिस्थिती म्हणून मी सांगत असतो तुकोबरांचं वैराग्य सर्वसामान्य. तुकोबरांचे शब्द होते सोरे रूपी आम्हा मृत्युके समान, हे तुकोबरांचे शब्द होते. बसलेली मंडळी कल्पना करा, जर यदा कदाचित तुकोबरांच्या जागेवर जर तुम्ही आम्ही असतो तर आपण असं म्हणलो नसतो महाराज सोने रूपी आम्हा मृत्युके समान. सोने रूपी आम्हा ते प्राणही समान आहे की नाही. 4-5 हजार वाढून दिले तर कीर्तनाची तारीख सोड, म्हणजे मी नाही सोडित, पण मी सांगायला लागलो महाराज बरं का. अवघड परिस्थिती. आपलं वैराग्य तुकोबरांचं वैराग्य खूप वेगळं आहे. तुकोबरांचं वैराग्य हे निर्भीड जीवन होतं. महाराज वर्णन करतात नाही भीड भार आणि तुका म्हणे साना थोर. तुकोबरांच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारची भीड नव्हती. आपल्याला भीड लोटत नाही महाराज लोकांची. एखादा जर म्हणला महाराज लावणी म्हणा, आपली नाचायची तयारी महाराज बरं का. मी सांगत असतो गजानन महाराज आपल्याला भीड लोटत नाही, पण महाराज वर्णन करतात आम्ही कोणालाही संत म्हणणार नाही, कोणालाही साधू म्हणणार नाही. काही महाराज लोक फक्त दिसण्यापुरते संत आहे. बघा तुम्ही काय काय महाराज लोकांची जर पूजा बघितली तर 1.5 2 तास पूजा चालती महाराज बरं का. बसलेली मंडळी, महिला मंडळ, पुरुष मंडळी, मी सांगत असतो 2 तास त्या ठिकाणी पूजा चालती. बायकोला 5 मिनिटं जरी उशीर झाला चहा आणाला तर ज्या त्या ठिकाणी माळीचे जप करत असतो महाराज तीच माळ त्या ठिकाणी उलटी करून बायकोवर टाकतो. बायको 5 दिवस उठत नाही महाराज. मी सांगत असतो याला साधू म्हणलं पाहिजे का. हा साधूचा भाऊ माधवी महाराज बरं का. मी सांगत असतो असे साधूलाही भेटते वारीचे वाटण. बघा तुम्ही पंढरपूरच्या वाटेन जात असताना असे साधूलाही भेटते बरं का. बघा काही काही साधू असे महाराज त्यांच्या गळ्यामध्ये 25-30 माळा असतात. कशाच्या त्या कशाच्या का असं ना महाराज बरं का. पण मी सांगत असतो 25-30 माळा आणि जिकडं प्लॉटिंग मोकळी दिसन तिकडं गण लावलेला असतो. अवघड परिस्थिती बरं का, कठीण आहे. पण महाराज वर्णन करतात वरी भगवा झाला नामे अंतरी वश केला कामे, त्याला म्हणू नये साधू जगी विटंबना बाधू. महाराज वर्णन करतात अशा व्यक्तीला साधू म्हटलं नाही पाहिजे. साधूचे लक्षण काहीतरी आगळ वेगळे महाराज बरं का. साधूचे लक्षण काहीतरी आगळ वेगळे, जास्त विस्तार पूर्वक करत बसत नाही. महाराज वर्णन करतात करी शिते देवा करी माझे सुखे परी मी त्याशी मुखे न म्हणे संत देवा. भला तू आमचं वाटुळ केलं तरी हरकत नाही, पण आम्ही कोणालाही संत म्हणणार नाही, कोणालाही साधू म्हणणार नाही. ऐका बसलेली मंडळी, मी सांगत असतो महाराज संत कोणाला म्हणावं. तुकोबरांची नजर एकसारखी होती. मुंगी आणि राव आम्हा सारी खाची जीव किंवा देव. महाराज वर्णन करतात मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत प्रत्येकाकडे त्या ठिकाणी महाराज वर्णन करतात बघण्याची नजर त्या ठिकाणी एकसारखी होती. हे संतांचं जीवन आहे. वर्णन करावं तेवढं कमी. मी सांगत असतो तुकोबरांच्या वैराग्याबद्दल काय वर्णन करणार. तुकोबरांकडे वेश्या पाठवली होती महाराज. अंतःकरणातली काम वासण्याची भावना प्रगट केली. पण तुकोबरा वर्णन करतात जाई होतो माते नोकरी सायास आम्ही विष्णुदास तैशे नोहे. महाराज वर्णन करतात हे तुकोबरांचं वैराग्य. एक धरणेकरी ज्ञानोबरांच्या दरबारामध्ये धरण धरून बसला. अंतःकरणामध्ये त्या ठिकाणी भावना होती धन मिळावं, अन्न मिळावा, मान मिळावा, जगाने सन्मान करावा. बसलेली मंडळी अंतःकरणामध्ये एक शूद्र भावना होती. पण महाराज वर्णन करतात ज्ञानोबरा स्वप्नामध्ये गेले, दर्शन दिलं, साक्षात्कार झाला. विचारलं काय इच्छा आहे. सांगितलं माऊली धन मिळावं, संपत्ती मिळावी, ऐश्वर्य मिळावं, याकरता मी तुमच्या दरबारात बसलेलो आहे. नक्कीच माझी इच्छा पूर्णत्वाला गेल्याशिवाय राहणार नाही. पण ज्ञानोबारांनी सांगितलं अरे भल्या माणसा सध्या तरी मी तुझी इच्छा पूर्णत्वाला नेऊ शकत नाही, पण काळजी करू नको. जवळच देहू नावाचं क्षेत्र आहे, देहूमध्ये जा. जगद्गुरु तुकाराम महाराज नावाचे संत आहे. तुकोबरांकडे गेल्याच्या नंतर अंतःकरणातली त्या ठिकाणी धनाची इच्छा नवे धन प्राप्तीची इच्छा तुकोबरांसमोर प्रगट कर. नक्कीच तुकोबरा तुझ्या अंतःकरणातली इच्छा भावना पूर्णत्वाला नेल्याशिवाय राहणार नाही. दुःखी झाला, नाराज झाला, गेला तुकोबरांकडे. महाराज तुकोबरांकडे गेला, अंतःकरणातली भावना प्रगट केली. सांगितलं महाराज धन मिळावा, मान मिळावा, अगदी मला असं वाटतं संपत्ती मिळावी, याकरता मी तुमच्याकडे आलेलो आहोत. सांगितलं त्या ठिकाणी ज्ञानोबारांच्या दरबारात बरेच दिवस त्या ठिकाणी धरणं धरून बसलो, उपोषण केलं, पण ज्ञानोबारांनी माझी इच्छा पूर्णत्वाला नेली नाही. पण ज्ञानोबारांनी मला तुमच्याकडे पाठवलेला आहे. ज्या वेळेला ज्ञानोबारांनी मला तुमच्याकडे पाठवलेला आहे हा शब्द कानावरती पडला, अगदी मला असं वाटतं तुकोबरांचं अंतःकरण हे भरून आलं. महाराज विचार करायला लागले रे भल्या माणसा कारण त्या कपाळाचा आहेच. अरे ज्या ज्ञानोबारांनी तुला माझ्याकडे पाठवावं त्या ज्ञानोबारांची श्रीमंतिका साधारण होती. महाराज काय ज्ञानेश्वरी उनी जी पाठविले
घर अनेक महाराज वर्णन करतात. ज्ञानोबरांची संपत्ती का साधारण आहे का? ज्ञानोबरांनी तुला माझ्याकडे पाठवावं. ज्ञानोबरांच्या जर ऐश्वर्याबद्दल वर्णन करण्याचा प्रयत्न केला, धन मिळावं, संपत्ती मिळावी, ऐश्वर्य मिळावं, ही भावना तुझ्या अंतःकरणामध्ये आहे. पण ज्ञानोबरांच्या संपत्तीबद्दल जर बोलण्याचा प्रयत्न केला तर महाराज वर्णन करतात लौकिक ऐश्वर्य द्वारामध्ये सोन्याचा पिंपळ आणि अलौकिक ऐश्वर्य परमार्थिक सामर्थ्य किती मोठा आहे महाराज त्याचंच वर्णन अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, 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 अंगी ऐसे रेडा बोले, अंगी ऐसे रेडा बोले, बलिलत काया सोय महाराज, बलिलत काया सोय महाराज, अंगी ऐसे रेडा बोले, अंगी ऐसे सर्वांनी टाळी वाजवा सर्वांनी. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, बेस नका देऊ फक्त. अंगी ऐसे बळ रेडा बोले, अंगी ऐसे बळ रेडा बोले. प्रयत्न करतो बरं का गुरुजी. महाराज संगीतातले रत्न आहे बरं का, यांच्याबद्दल काय वर्णन करत बसणार. असा आवाज माझा बसलेला आहे, नाहीतर आवाज उठल्यावर मंडपाच्या वर जातो महाराज. हा जाम झालेला आहे सध्या, धावपळ चालूची. त्याला तर काय बोलून पाहतात, त्याला आरामच नाही महाराज. हा कठीण प्रसंग मी सांगत असतो. महाराज वर्णन करता जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐशे बळ रेडा बोले. आणि हाच खरा आनंद बरं का गजानन महाराज, हाच खरा आनंद आहे. आम्ही सांगत असतो तुम्ही किती विद्वान आहे, जग तुम्हाला किती सन्मान देतं, किती डोक्यावर घेऊन नाचतं, याला महत्व नाही महाराज. तू का म्हणे इथे भजन प्रमाण आणि काय थोर पण. हा महाराज मी सांगत असतो ही मंडळी जी भजन करतात आणि हे मी सांगत असतो हा आनंद माणसाने घेतला पाहिजे, नाहीतर ते काय कोंडू कोंडून धरणं जीव ते काय कामाचं आहे महाराज बरं का. काय काय कीर्तनकार उगं वजन टाकतात, गाण्याच्या चाली म्हणू नका आणि पिक्चरच्या चाली म्हणू नका. मला प्रश्न पडतो वैभव महाराज, ज्या अर्थी यांना गाण्याच्या चाली कळत्या त्या अर्थी हे गाणे ऐकत, गाणे ऐकल्याशिवाय कशी कळणार महाराज गाण्याची चाल. अवघड परिस्थिती बरं का. मी सांगत असतो हा आनंद घेतला पाहिजे. बसलेली मंडळ ऐका बरं का, तरुणी तो युवा मित्र मंडळ सर्वांनी इकडं लक्ष द्यायचं, लक्षपूर्वक ऐका. मी सांगत असतो जर तुम्हाला भजनाचं जिवंत असणारं सामर्थ्य सांगण्याचा प्रयत्न केला, भजनाचं जिवंत असणारं सामर्थ्य जर तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला तर मी सांगत असतो भजनाची जिवंत असणारी ताकद, भजनाचं जिवंत असणारं सामर्थ्य जर तुम्हाला आम्हाला तुमच्या आमच्या उघड्या डोळ्याने बघायचं असेल तर ते वृंदावनचे प्रेमानंद महाराज. बरोबर आहे का. 20-25 वर्षापासून त्यांच्या दोन्ही किडण्या गेलेल्या आहे महाराज. पण कोणताही व्यक्ती त्यांच्याकडे जाऊ द्या गजानन महाराज, मी सांगत असतो कोणतीही समस्या प्रकट करू द्या, बाबा मला मुलगा होत नाही, भजन कर, नेनती काही टाना टोना आणि नामस्मरणा वाचो नाही. हे खरं साधूचं जीवन आहे महाराज बरं का. म्हणून मी सांगत असतो कोणीही बुवाच्या कोणीही बाबाच्या नादी लागत बसू नका. महाराज वर्णन करतात 900 कन्यापुत्र होती तरी का करणे, हे संतांचे प्रमाण आहे बरं का महाराज. अवघड परिस्थिती मी सांगत असतो हाच खरा आनंद आहे. कारण का माणसाचं आयुष्य बोटावर मोजणे इतकं आहे. महाराज वर्णन करतात ऐका, अल्पायुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालपण पीडा रोग क्षय आणि काय भजनाशी उरले ते
पाहे का मग भजन कधी करणार? आता ही वेळ आहे महाराज सावध व्हायची. नुसतं सावध होऊ नका. ऐका, सावध होवा भजनी लागा देव करा कैवारी माझा माझा मल्हारीची वाट. सावध होणे भजन लागा. आपलं तेवढंच लागतं महाराज. ऐका बरं का, सावध होणे भजनी लागा देव करा कैवारी. महाराज वर्णन करतात. आता ही सावध होण्याची वेळ. नुसते सावध होऊ नका. सावध होऊन काय करा, भगवंताला आपलंसं करण्याचा प्रयत्न करा. कारण का, तुझा ना भरोसा तुझा ना भरोसा ना माझा भरोसा जग हे कुणाचे सांग भल्या माणसा असो चूल माती आणि मीठ भाकर नाम हरीचे मुखी गोड साखर सोडून दे रे धनाच्या तू लालसा जग हे कुणाचे सांग भल्या माणसा कधी लागेल कधी लागेल कधी लागेल रे वेड्या तुला गोडी आबाची बघून घे सामारी मूर्ती हातातल्या सर्वांनी रस्ते रस्ते चालू लागल्या प्रभूच्या लाज असो हा जन्म मोलाचा असो हा जन्म मोलाचा नको तू घालवू वाया नको तू घालवू वाया नको तू घालवू वाया जपून तू चाल जपून तू चाल जपून तू चाल रे वेड्या तुटे दूर पतंगाची कधी लागेली रे वेड्या तुला गोरी आभाची बघून घे सावरी मूर्ती आता त्या पांडुरंगाची
माणसाच्या जीवनामध्ये सरते शेवटी फक्त आणि फक्त भजन शिल्लक राहणार आहे महाराज. फक्त भजन शिल्लक राहणार आहे, भजनाशिवाय काही नाही. मी सांगत असतो बोटावर मोजणे इतकं माणसाचं आयुष्य. महाराज वर्णन करताय का 10 वर्ष बालपण, बसलेली मंडळी 10 वर्ष बालपणामध्ये गेली, 20 वर्ष तारुण्य, आणि तारुण्याच्या अवस्थेत आल्याच्या नंतर माणूस कोणचा मान करत नाही, सन्मान करत नाही, त्याला देव कळत नाही, धर्म कळत नाही. महाराज वर्णन करतात सदा मुसमुशी धुळी जायचा. ऐका बर का, बघता बघता त्या ठिकाणी 20 वर्ष निघून गेले. महाराज वर्णन करता 10 वर्ष बालपण, 20 वर्ष तारुण्य, अंगी चढता मदन, मग तो कैसा सावधान, सावध सावधान वाचे वदा नारायण. महाराज बोलता बोलता 10 वर्ष गेले, 20 वर्ष गेले, हळूहळू करता त्या ठिकाणी आयुष्याची मर्यादा वाढत गेली. आणि आयुष्य कोणाकरता थांबत नाही महाराज बरं का, आयुष्य कोणाकरता थांबत नाही. कारण का, मी सांगत असतो कितीही श्रीमंती प्राप्त होऊ द्या, कितीही वैभव प्राप्त होऊ द्या, पण आतापर्यंत कोणत्याच माणसाला मरण विकत घेता आलं नाही महाराज. बरोबर आहे का, आतापर्यंत कोणत्याच माणसाला बाबा मरण विकत घेता आलं नाही. आपण बघितलं काही दिवसापूर्वी आपल्या डोळ्यासमोर घडलेला प्रसंग होता. या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आपण बघितलं महाराज, माणसाच्या श्रीमंतीबद्दल जर बोलण्याचा प्रयत्न केला, तरुण मित्र मंडळ, माणसाच्या श्रीमंतीबद्दल जर बोलण्याचा प्रयत्न केला तर मी सांगत असतो माणूस हा राजा होता महाराज. बरोबर आहे का, उपमुख्यमंत्री माणूस हा राजा होता. पण राजा असून सुद्धा, ऐका, राजा असून सुद्धा माणसाला जीवनातील शेवटची आंघोळ नशीब झाली नाही. तुमच्या आमच्या धनाचं काय घेऊन बसले, आपल्या जो आहेच काय महाराज, एक शेंबडी बायकोन 2 चिपडी लेकर, त्याच्यातच बेजार आहे आपण बरं का. तुम्ही बेजार, तुमच्या मागं आम्ही बेजार. ऐका बरं का, मी सांगत असतो त्याच्या पलीकडे आपल्या धनाचा विस्तार नाही. महाराज वर्णन करतात ऐका, मला असं वाटतं एका ठिकाणी आणखी गोड असणारं वर्णन आलेलं आहे. माणूस मेल्याच्या नंतर माणसाला कोणत्या योनीमध्ये जन्म मिळेल हे कोणी पाहिलं, जिवंत असताना सुद्धा कर्म भोगावं लागतं बरं का, एवढं सोपं नाही. आणि म्हणून तर म्हणावं लागतं, क्षणिक सुखासाठी आपुल्या कोणी होतो नीती भ्रष्ट, कोणी त्यागी जीवन आपुले दुःख जगी करण्या नष्ट. देह करी जे जे काही, देह करी जे जे काही, आत्मा भोगितो नंतर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ दे तुरी ईश्वर. ज्ञानी असो के अज्ञान गती आहे एक जान. मृत्यूला न चुकवी कोणी थोर असो अथवा सान. सोड सोड माया सारी, सोड सोड माया सारी, आहे जग हे नशिवर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ दे तुरी ईश्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्तेवर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्तेवर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ दे तुरी ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ दे तुरी ईश्वर. म्हणून मी सांगत असतो महाराज, गती आहे एक जान, कडक करा फक्त, गती आहे एक जान, थोर असो अथवा सान. उपमुख्यमंत्री असो किंवा सामान्य व्यक्ती असो, आतापर्यंत कोणत्याच माणसाला मरण विकत घेता आलं येत नाही ऊर येत नाही ऊर आले अवतार. येत नाही ऊर आले अवतार. येत नाही ऊर आले अवतार. होईल ते पावर जीव किती फिरते पावर जीव किती. एवढे पावर जीव किती
उर आले अवतार येत नाही उर आले अवतार येरते पावरणी वाचते येरते पावरणी वाचते येत नाही उर आले अवतार येत नाही उर आले अवतार महाराज वर्णन करतात येत नाही उर आले अवतार इरते पामर जीव कीती खरोखर आवाज बसलेला आहे बरं का माझा त्रासच व्हायला लागला बोलते वेळेस हा नाही तर एवढा काही याच्यातला तज्ञ माणूस आहे महाराज बरं का कारण आपला पिंडच गाणं आहे बरं का हे सर्व आपण याच्यातले त्या ठिकाणी रसिक माणसं आहे आणि एवढे दोन्ही दिग्गज रत्न आपल्या गावात उपस्थित खरोखर द्यावेत एवढं धन्यवाद कमी हा आता एवढी सातसंगत त्या ठिकाणी एवढी सुंदर असणारे सातसंगत प्रत्येक ठिकाणी आपल्याला भेटत नाही महाराज हा आज वातावरण त्या ठिकाणी सुंदर आहे महाराज वर्णन करतात माणसाचं जीवन त्या ठिकाणी आयुष्य हे बोटावर मोजणे इतकं आहे 10 वर्ष गेले 20 वर्ष गेले पण आयुष्य कोणा करतात थांबलं नाही अगदी मला असं वाटतं त्याच्या पुढे हे महाराजांनी वर्णन केलेलं आहे 30 वर्षे होती दारापुत्र लागे प्रीती मायेशी पडे भ्रांती मग कैसी ईश्वर प्राप्ती सावध सावधान वाचे वदा नारायण बसलेली मंडळी 30 वर्ष झाले संसारामध्ये एवढा रममान झाला एवढा गुंतून गेला देव कळत नाही धर्म कळत नाही त्या ठिकाणी कोणत्याच गोष्टीचं भान राहिलं नाही त्याच्या पुढे हे महाराज वर्णन करतात 40 वर्ष झाली डोळा 40 आली आजी 40 वर्ष झाले आणि हळूहळू करता डोळ्यांनी सुद्धा साथ सोडी कैशी भुरळ पडी कोणी न दिशे जवळी महाराज वर्णन करतात 40 वर्षाच्या आयुष्यामध्ये डोळ्यांनी सुद्धा साथ सोडले महाराज आता 40 वर्ष काय करायचे बसलेली मंडळी ऐका बरं का महिला मंडळ 40 वर्ष काय करायचे मी सांगत असतो बाबा आता 10 12 15 वर्षाच्या लेकराच्या सुद्धा डोळ्याला चष्मे महाराज बरोबर आहे का कशामुळे जास्त अभ्यास केल्यामुळे हा हुशारी महाराज ते आहे की नाही कशामुळे मोबाईलमुळे आहे की नाही महाराज आणि अवघड मी अगोदर सांगितलं की मोबाईलचं दुखणंच अवघड झालेलं आहे महाराज बरं का मोबाईल जर नसला तर लोकांना जेवण जात नाही महाराज मोबाईलला लोक फार येडे झाले बाबा आता हॉस्पिटलमध्ये सुद्धा मोबाईलचे पेशंट आहे बरं का मी काही मनाचं बोलत नाही हॉस्पिटलमध्ये गेल्याच्या नंतर सुद्धा तुम्हाला मोबाईलचे पेशंट पाहायला मिळतात मोबाईल जर नसला गजानन महाराज तर लोकांना जेवण जात नाही अवघड परिस्थिती मोबाईल नसला तर जेवण जात नाही अहो जेवायचं द्या सोडून समजणे मला कोई इशारा काफी जास्त वर्णन करत बसत नाही महाराज बरं का अवघड परिस्थिती आणि खरी परिस्थिती म्हणजे मला अनुभव नाही असं डोक्यात घेऊ नका बरं का पण मी सांगत असतो अवघड आहे महाराज बरं का कठीण आहे दुखणंच झालेलं आहे महाराज वर्णन करतात आयुष्य कोणा करता थांबलं नाही महिला मंडळ आहे का आजी 50 वर्षे होती हालती दातांच्या पंक्ती श्याम केश शुभ्र होती त्याशी म्हातारा म्हणती 50 वर्ष झाले बाबा आणि 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये केसांनी सुद्धा साथ सोडली दातांनी सुद्धा साथ सोडली आता 50 वर्ष काय करायचे मी सांगत असतो 15-20 वर्षाच्या मुलाच्या डोक्याचे केस सुद्धा पांढरे आता बरोबर आहे का 15-20 मुलाच्या डोक्याचे केस सुद्धा पांढरे पण मी सांगत असतो आता लोक डुप्लिकेट निघले महाराज बरं का लोक डुप्लिकेट निघले केस पांढरे झाले लगेच त्याला डाय करून घेतात गजानन महाराज बरोबर आहे का बरं डाय कोणी करावं त्याला पण मर्यादा महाराज कोणी डाय करावं जास्तीत जास्त 35 40 45 जास्तीत जास्त 50 महाराज 60 65 70 वर्षाच्या माणसाच्या डोक्याला कुठं डाय चांगला दिसतो का महाराज आज जर डाय केला बसलेली मंडळी आज जर डाय केला तर तिसऱ्या दिवशी खालचे केस रामराम करते महाराज मी सांगत असतो महाराज वर्णन करता कोणत्याही एक वयाची कालावधी असते बरं का गुरुजी ऐका आयुष्य कोणा करता थांबलं नाही महिला मंडळ साठीची बुद्धी नाठी वस वस लागे पाठी हाती घेऊन या काठी त्याशी हसता ती बस ए सकाराम बस बस खाली का कंठ दाटून आला काय अडचण बरं का लई जर इमर्जन्सी असेल तर जाऊन ये बरं का ही जाऊ आरती इमर्जन्सीची बरं का त्याला अवघडे महाराज त्या दिवशी असंच झालं ते मुतलन माय मांडीवर अवघडे महाराज
थांबून धरलं त्याला, बिचारायला जाऊ दे बरं का, ते पुन्हा येणार ते जाऊन, मला माहिती आहे. तुमचा पण अंदाज बघा बरं का, काय अडचण आहे. लेकरं पाहिजे कीर्तनाला बरं का, लेकरं पाहिजे महाराज. हा, यांच्याशिवाय मजा पण नाही. आणि मी सांगत असतो बसलेली मंडळी, मी तुम्हाला कितीही ज्ञान सांगितलं बाबा, आता बसले जेवढं काही माझ्यासमोर ज्येष्ठ श्रेष्ठ मायबाप श्रोते सज्जन माणसं बसलेले, मी तुम्हाला कितीही ज्ञान सांगितलं तर तुम्ही काही सुधारणार नाही. बरोबर, हा बरोबर आहे ना. आता तुम्ही सुधारणार नाही आणि तुम्ही बिघडणार पण नाही. कारण का, तर त्या वयातून तुम्ही गेले महाराज, त्या वयातून तुम्ही पार पडले. खऱ्या अर्थाने आज हे संस्कार, ही संस्कृती, आपली परंपरा ह्या लेकरांच्या अंतःकरणापर्यंत गेली पाहिजे बरं का. यांना आपली संस्कृती कळायला पाहिजे महाराज, येणाऱ्या काळाची गरज आहे. आणि खरोखर आपल्या गावातील सर्व युवा तरुणांना द्यावे तेवढं धन्यवाद कमी. मी सांगत असतो, अगदी महाराष्ट्रभर फिरत असताना अगदी मला असं वाटतं तरुणांचा सहभाग, अगदी मला असं वाटतं सप्ताहामध्ये असेल किंवा त्या ठिकाणी कीर्तनासाठी असेल, अगदी भजनासाठी असेल, कमीत कमी प्रमाणामध्ये बघायला मिळतो. पण आपल्या गावाचं करावं तेवढं कौतुक कमी की आपल्या गावात सर्वाधिक जास्त संख्येने सर्व युवा तरुण कीर्तनाला उपस्थित आहे. एकदा महिला मंडळी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून सर्वांनी खरोखर सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद कमी बरं का. म्हणून महाराज वर्णन करतात 60 वर्षाच्या आयुष्यामध्ये, आजी 60 वर्षाच्या आयुष्यामध्ये संसाराने आपला त्या ठिकाणी तिरस्कार करायला सुरुवात केली, पण आयुष्य कोणाकरता थांबलं नाही. 70 होय रचना, हालवेना चालवेना, उठवेना बैसवेना, मग तो दिशे दैनवाना. सावध सावधान वाचे ओदा नारायण. महाराज वर्णन करता 70 वर्ष झाला बाबा, उठता येत नाही, बसता येत नाही, हलता येत नाही, चालता येत नाही, देवाकडे मरण मागू लागला. पण त्या ठिकाणी आयुष्य कोणाकरता थांबलं नाही. आणखी आयुष्याची मर्यादा वाढत गेली. 4 मिळवणी ऐशी, मग तो झाला अपैशी. जळाविना जैशी माशी, तैशे झाले प्राण्याशी. सावध सावधान वाचे वदा नारायण. गुरुजी 80 वर्षाचा झाला, देवाकडे मरण मागू लागला, पण एवढ्या सहजासहजी कसं मरण येईल. जिंदगीत एवढे कुटाने केलेले महाराज, हा एवढं सहजासहजी मरण येणार नाही. आणि माणसं चांगलं वागत नाही महाराज बरं का. चांगल्या गोष्टीची आवड असली पाहिजे माणसाला. चांगल्या गोष्टीची आवड नाही, लोकांना आवडी आहे पण लोकांच्या सोयरीकी मोडाची आहे. पहिल्या तर जमान नाही महाराज, आहे की नाही. मी सांगत असतो आपल्या आवडी चांगले नाही. महाराज वर्णन करतात, ऐका, आयुष्य थांबलं नाही. त्याच्या पुढे हे महाराजांनी वर्णन केलं. वर्षे होता 90, बोलवेना एकही शब्द. दारापुत्र म्हणती देवा, तोडियाचा संबंध. संतांची भाषा आहे बरं का. महाराज वर्णन करतात 90 वर्षाचा झाला, आणि 90 वर्षाचा झाल्याच्या नंतर परिवार त्या ठिकाणी वाट बघू लागला. कशाची? पीक विमा यायची का, कशाची? मारायची, आहे की नाही. परिवार वाट बघायला लागला. महाराज वर्णन करतात, बाईल म्हणे खर, मरता तरी बरे. महाराज वर्णन करतात, खर खर म्हणजे गाढव. एवढा तिरस्कार आपला संसाराने केला, इरला कर, बरोबर आहे. एवढा तिरस्कार आपला संसाराने केला, पण तरी सुद्धा आपल्याला संसार सुटत नाही. महाराज त्याच्या पुढे वर्णन करता, 100 वर्षे मनुष्य झाला, आला तैसाची गेला. रामदासियाची बोला, वेगी सावध झाला. सावध सावधान वाचे वदा नारायण. अरे 100 वर्ष माणूस म्हणून जगला, पण नाही ऐकले हरिकीर्तन, नाही केले पुराण श्रवण, नाही वेदशास्त्र पठन, गर्भी बहिरा झालो त्या गुणे. महाराज वर्णन करतात, नाही संत कीर्ती श्रवणी आली, नाही साधू सेवा घडी येली, पितृवचन अशी पाठ दिदली, तीर्थव्रते असूनी त्या गेली. कधी संतांची सेवा नाही, कधी देवाचं भजन नाही. जसा जन्माला आला तसं त्या ठिकाणी मेला. अगदी महाराज वर्णन करतात, मी सांगत असतो, माणसाच्या अंतःकरणामध्ये जन्माला आल्याच्या नंतर थोडीफार का होईना निष्ठा पाहिजे महाराज बरं का. निष्ठा पाहिजे, भाव पाहिजे. निष्ठेबद्दल जर बोलण्याचा प्रयत्न केला बसलेली मंडळी, आहे का, निष्ठा हा शब्द तुमच्या आमच्या मुखातून बाहेर पडला, आपल्या डोळ्यासमोर फक्त एकच नाव उभं राहतं, ते म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. काय निष्ठा होती महाराज, ऐका. बसलेली तरुण मित्र मंडळ, औरंगजेब स्वतःची मुलगी देण्याकरता तयार होता.
स्वतःची संपत्ती देण्याकरता तयार होता, स्वतःचा ऐश्वर्य देण्याकरता तयार होता, राज्य देण्याकरता तयार होता. महाराज वर्णन करतात इच्छा फक्त एकच होती, इस्लाम धर्म स्वीकारावा, हिंदू धर्म सोडावा. अरे जे पाय कधी कोणासमोर झुकले नाही, सहन झाल्याने औरंगजेबाला पाय कलम केले. जे हात कधी कोणासमोर टेकले नाही, सहन झाल्याने हात सुद्धा कलम केले. जी गर्दन जी मान छत्रपती शिवाजी महाराजांना सोडून, महासाहेबजींना सोडून कधीच कोणासमोर झुकले नाही. शेवटचा फतवा काढला, गर्दन सुद्धा कलम केली, पण रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत ज्यांनी धर्म सोडला नाही त्यांना म्हणून एकनिष्ठ धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. म्हणून मी सांगत असतो, ऐका, निष्ठा असावी ती आमच्या छत्रपती संभाजी महाराजांसारखी, निष्ठा असावी ती आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांसारखी. काय निष्ठा होती महाराज. आताच्या काळात बाबा निष्ठा नाही, आताच्या काळात निष्ठा निष्ठी महाराज. बरोबर आहे का. सकाळी एका पक्षात, दुपारी एका पक्षात, रात्री एका पक्षात, नेमका आहेच कोणाचा तेच मिळू लागत नाही महाराज. आणि कठीण आहे बरं का. तसं आम्ही काही कोणा पक्षाचे नाही. कधी कधी आपण जर धर्माबद्दल बोलण्याचा प्रयत्न केला वैभव महाराज, तर लोकांचा गैरसमज होतो. लोकांना असं वाटतं बहुतेक महाराज त्या ठिकाणी बीजेपीचा असला पाहिजे, असं होतं बरं का. आपण जर धर्माप्रती जर बोलण्याचा प्रयत्न केला ना, लोकांचा गैरसमज होतो महाराज. पण मी सांगत असतो, आम्ही कोणत्या पक्षाचे नाही, सर्व पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते. कोणता पक्ष असू दे, आमच्याकरता तो जवळच आहे. कारण आपल्याकडे सगळ्या पक्षाचे अभंग आहे महाराज, बरं का. कुठल्याही प्रकारचं बंधन नाही. जर आपलं कीर्तन बीजेपी वाल्याने ठेवलं, आपल्याकडे अभंग आहे. कोणता वचन ऐका कमळापती, कशाला टेन्शन घ्यायचं बाबा. जर आपलं कीर्तन त्या ठिकाणी राष्ट्रवादी वाल्याने ठेवलं तरी सुद्धा आपल्याकडे अभंग आहे. घडी घडी काळ आहे की नाही. आणि जर हुकून चुकून आपलं कीर्तन जर त्या ठिकाणी महाराज काँग्रेसवाल्याने ठेवलं तर उभारला हात, टेन्शन घ्यायचं नाही. आणि गजानन महाराज जर यदा कदाचित हुकून चुकून आपलं कीर्तन जर शेनेवाल्यांना ठेवलं तरी सुद्धा आपल्याकडे अभंग आहे. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे, आहे की नाही बाबा. टेन्शन नाही घ्यायचं. आणि जर यदा कदाचित गजानन महाराज जर यदा कदाचित हुकून चुकून आपलं कीर्तन अपक्षवाल्यांना ठेवलं तरी सुद्धा आपल्याकडे अभंग आहे. कोणता. पांगुळ झालो देवा, आहे की नाही. टेन्शन नाही घ्यायचं महाराज, बरं का. आपण कोणत्याच पक्षाचे नाही. आमचं फक्त एकच पक्ष, तो म्हणजे वारकरी संप्रदाय. आमच्या पक्षाची शिकवण यारे यारे, लहान थोर किंवा सकळांशी येथे आहे अधिकार किंवा खटनट यावे. कोणत्याही जातीचा असू द्या, कबीर मोमीन लतीफ मुसलमान, शेना नावी जाण विष्णुदास. महाराज वर्णन करतात, कोणत्याही जातीचा असू द्या, कोणत्याही पंथाचा असू द्या, कोणत्याही धर्माचा असू द्या, प्रत्येकाला आमच्या धर्मामध्ये, आमच्या संस्कृतीमध्ये, आमच्या संप्रदायामध्ये अधिकार येण्याचा. मी सांगत असतो, आम्ही कोणत्या पक्षाचे नाही किंवा कोणाच्या त्या ठिकाणी बांधील नाही महाराज. आम्ही हिंदू धर्माचे पाईक आहे आणि आपल्याला आपल्या धर्माचा त्या ठिकाणी स्वाभिमान अभिमान असला पाहिजे. बसलेले तरुण मित्र मंडळ, तुमचा आमचा धर्म किती पवित्र आहे सांगू. धर्माची पवित्रता जर सांगण्याचा प्रयत्न केला तर काही काही लोकांना महाराज मी सांगत असतो, आपल्या धर्माची शोकांतिका एवढीच आहे. आज आपल्या लोकांना आपला धर्म कळतो, पण आपण आपल्या धर्माचं आचरण करत नाही महाराज, बरं का. आपल्या लोकांना बाबा धर्म कळतो, कोण म्हणतो धर्म कळत नाही महाराज. सगळ्यांना धर्म कळतो, पण आपण आपल्या धर्माचं आचरण करत नाही. अवघड परिस्थिती. अहो, मुस्लिम समाजाचा 4-5 वर्षाचं लेकरू असू द्या, त्याला सांगायची गरज नाही. गजानन महाराज सकाळी 5 ला उठायचं, हातामध्ये कुराण घ्यायचं, मस्जिद मध्ये जायची, नमाज पडायची. त्याला सांगायची गरज नाही, बरोबर आहे ना. त्याला सांगायची गरज नाही. आपले 25-25 वर्षाचे टोनगे, त्यांना हरिपाठाचा अभंग माहित नाही. अवघड परिस्थिती बरं का. माझ्या बोलण्याचा राग येत असेल पण मी मनाचं बोलत नाही. आपल्या धर्माचं दुर्दैव एवढंच आहे गजानन महाराज, आज 80% ते 90% हिंदू समाज आज व्यसनाच्या आहारी गेलेला आहे महाराज. लग्न मुस्लिम समाजामध्ये सुद्धा होतात आणि हिंदू धर्मामध्ये सुद्धा होतात. फरक फक्त इतकाची, त्यांचं लग्न सकाळी 10च्या आत लागतं, बरोबर आहे ना. आता सर्व मार्केट मधले माणसं, बरं का. मी सांगत असतो, मुस्लिम समाजाचं लग्न सकाळी 10च्या आत लागतं. आपलं लग्न दुपारी 12चा टायमिंग असतो, सायंकाळी 6ला लागतं. कशामुळं. मी सांगत असतो, व्यसनाचं प्रमाण आहे. 8वी 9वी 10वीचे पोरं सुद्धा मोकळ्या मनानं 90 हाणायला लागले महाराज, बरोबर आहे का. आता तुमच्या गावात कोणी पियत नाही ते चांगलं आहे. तुम्ही हसले म्हणजे दालमे कुछ कालाय. पण मी सांगत असतो महाराज, खरोखर आपल्या गावातील सर्व युवा तरुणांना द्यावे तेवढे धन्यवाद कमी, बरं का. आणि अंतःकरणापासून विनंती, छत्रपती शिवाजी महाराजांचे तुम्ही आम्ही मावळे आहोत, राजांचे तुम्ही आम्ही पाईक आहोत. अरे राजांसारखी दाढी वाढवली म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होणार नाही. राजांसारख्या मिशा वाढवल्या छत्रपती शिवाजी महाराज होणार नाही. राजांसारखा पोशाख परिधान केला छत्रपती शिवाजी महाराज होणार नाही. ज्या दिवशी तुमच्या डोळ्याने दिसलेली प्रत्येक स्त्री, प्रत्येक मुलगी तुम्हाला माय म्हणून पाहता आली, बहीण म्हणून पाहता आली, तुम्ही खरे छत्रपतींचे मावळे झाले. आपल्या जीवनातला हा पुरुषार्थ आहे महाराज, बरं का. आपल्या जीवनातला पुरुषार्थ आहे. कारण का, ऐका,
तुमच्या आमच्या धर्माबद्दल वर्णन करावं तेवढं कमी आहे. मी सांगत असतो काही लोकांना कपडाला गंध लावायची लाज वाटते, काहींना डोक्यामध्ये टोपी घालायची लाज वाटते. ऐका, मी सांगत असतो तुमच्या आमच्या धर्मासारखा पवित्र धर्म या जगाच्या पाठीवर कोणताच नाही. तुमच्या आमच्या संस्कृतीसारखी पवित्र संस्कृती या जगाच्या पाठीवर कोणतीच नाही महाराज. किती पवित्र आहे ऐका. आमच्या धर्मामध्ये बसलेली मंडळी, आमच्या धर्मामध्ये भाऊकीतली जरी मुलगी असली तरी तिला आम्ही बहिणीचा दर्जा देतो. बरोबर आहे का? माझं बोलणं कळतं ना. आपल्या धर्मामध्ये बाबा भाऊकीतली मुलगी असू द्या तरी तिला आपण बहिणीचा दर्जा देतो. काही धर्मामध्ये फक्त दूध पारखं लागतं महाराज. आणि ज्याला गाय कळत नाही आणि ज्याला माय कळत नाही तो हिंदूचा होऊ शकत नाही. हे डोक्यातून काढून टाका. म्हणून मी अंतःकरणापासून बोलत असतो. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जर बोलण्याचा प्रयत्न केला तर छत्रपती शिवाजी महाराज फक्त आणि फक्त 51 वर्षाचं आयुष्य जगले. पण 51 वर्षाच्या आयुष्यामध्ये राजांनी क्रांती केली. काय क्रांती केली? वयाच्या 15व्या वर्षी हातामध्ये भवानी घेतली, तलवार घेतली. वयाच्या 16व्या वर्षी रायरेश्वराच्या पिंडीवर रक्ताचा अभिषेक केला, या हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली. वयाच्या 27व्या वर्षी बलाढ्य शरीराचा असणारा राक्षसी प्रवृत्तीचा असणारा अफजल खानाला प्रतापगडाच्या पायथ्याशी फाडला. वयाच्या 32व्या वर्षी हे हिंदवी स्वराज्य तुमच्या आमच्या पदरामध्ये टाकलं. वयाच्या 36व्या वर्षी राजसिंहासनावर आरूढ झाले. नवे वयाच्या त्या ठिकाणी 51 वर्षाच्या कालावधीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हातामध्ये भवानी घेतली, हातामध्ये तलवार घेतली. म्हणून तर म्हणावं लागतं, मन भरमावडे घेऊन लढला तो दुश्मनाला भिडला. मुठभर मावळे घेऊन लढला तो दुश्मनाला भिडला. अफजल खान काय त्यानं सिंहालाही फाडला. करीतो वर्णन मी कुल नाही वाताला. वीर शिवबा संभाजी राजाला. करीतो वर्णन मी कुल नाही वाताला. वीर शिवबा संभाजी राजाला. करीतो वर्णन मी कुल नाही वाताला. वीर शिवबा संभाजी राजाला. करीतो वर्णन मी कुल नाही वाताला. वीर शिवबा संभाजी राजाला. हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. लढले मावळे राष्ट्राचं सोनं केलं. रवी मैदानी झुंजला कधी माग न फिरला. रवी मैदानी झुंजला कधी माग न फिरला. आला म्हणून चारी फुलण्याची गीत केला. करीतो वंदन मी कुल नाही वाताला. वीर शिवबा संभाजी राजाला. करीतो वंदन मी कुल नाही वाताला. वीर शिवबा संभाजी राजाला. छत्रपती शिवाजी महाराज कोणी सामान्य व्यक्ती नव्हते. ज्या ज्या वेळेला या मृत्यू लोकांमध्ये अधर्म वाढला जातो, पापाचरण वाढलं जातं, त्या त्या वेळेला भगवान परमात्मा कोणत्या रूपामध्ये अवतारामध्ये असतो. ज्या पद्धतीचा अधर्म सध्याच्या काळामध्ये आपल्या डोळ्याने आपल्याला बघायला मिळतो. स्त्री वृद्धांसारखं बाधक असेल, गो हत्यासारखं बाधक असेल, त्याच पद्धतीचा अधर्म 16व्या शतकामध्ये सुरू होता. त्या अधर्मातून वाचवणारे, त्या संकटातून तारणारे कोणीतरी जन्माला यावं म्हणून जगदंबेला विनंती केली. हे जगदंबे, हे कृपानिधी, हे माय भवान. ज्या अवसानांच्या उदरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज वाढत होते, विनंती केली, जर माझ्या उदरातून मुलगा जन्माला यावा, पुत्र जन्माला यावा, असं जर तुला वाटत असेल तर पुत्र व्हावा ऐसा गुंडा आणि ज्याचा तेही लोकी येता. असा मुलगा जन्माला येऊ दे, असा पुत्र जन्माला येऊ दे, ज्याने स्वराज्याचं रक्षण केलं पाहिजे, ज्याने आया बहिणींचं आवरूंचं रक्षण केलं पाहिजे. ऐका बसलेली मंडळी, केलेली विनंती फळाला आली. 19 फेब्रुवारी 1630 रोजी महाराष्ट्र नव्हे, भारत नव्हे तर संपूर्ण जगाला पूर्ण रत्न म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. आणि म्हणून तर म्हणावं लागतं, अरे तो जिजाऊचा बाळ होता, माता शिवाईने दिलेला तो प्रसाद होता, जगदंबेने दिलेला तो प्रसाद होता, माता शिवाईने दिलेला तो प्रसाद होता. म्हणून नाव सुद्धा शिवाजी ठेवण्यात आलं. काळाचा काळ होता, जिजाऊचा बाळ होता. आणि म्हणून तर म्हणावं लागतंय का, जिजाऊचा बाळ काळाचा काळ शिवनेरीवर जन्मला. शिवनेरीवर जन्मला शिवना राजाना बांधले तोरण तोडण्याला. वर्णन करावं तेवढं
बरं का. आता आवाज बसलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे लय ताकदीनं सांगावं लागते महाराज. हा ते असं सांगून नाही जमत. शिवाजी महाराज निघाले जालन्याला चहा प्यायला थांबले असं नाही सांगून जमत महाराज ते बरं का. एकदा निघले महाराज. शिवनेरी वस्तर दम खात नाही म्हणतात ते बरं का. मी सांगत असतो ताकदीनं सांगावं लागते. पण आता उठलं की तेच चालू आहे बरं का. म्हणून पिंगळा तसा हा मुंगळा झालेला आहे पुरुष. पण काय आमच्या महाराजांची इच्छा आहे पिंगळा मला. पण काळजी करू नका. महा मुंगळा झाला तर हरकत नाही पण पिंगळ होईल बरं का. काय टेन्शन घेऊ नका. आपला वेळ सुद्धा संपलेला बरं का. बरोबर 10:30 वाजलेले. जास्त वर्णन करत बसत नाही. मी सांगत असतो महाराज छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काय वर्णन करणार. राजांची जर निष्ठा सांगण्याचा प्रयत्न केला तर निष्ठा बघावी आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीची काय होती. एकदा सांगितलं, दोनदा सांगितलं, तीनदा सांगितलं. महाराज वर्णन करतात एकदा का म्यानातून बाहेर पडली, कधी शत्रू समोर झुकली नाही, कधी वाकली नाही, कधी लाचार झाली नाही. आणि म्हणून तर म्हणू लागतंय का पडली भवानी जेव्हा म्यानाच्या बाहेरी, रणात फिरली ना ती कधीच माघारी. तख्त दौलती समोर केली ना लाचारी, कधी न झुकली ती दिल्लीच्या दरबारी. तमाम बादशाहीचा ताज तिने ठोकरला, अरे मराठमोळ्याचा वेश तिने पांघरला. धर्मरक्षणाची सदा साज भवानी झाली, जुलूम करत्याच्या रक्ताने ती नाली. सर्वांनी 160 वाजवायची. सर्वांनी 2 मिनिटापुरते. महाराष्ट्रावर प्रेम अपार, महाराष्ट्रावर प्रेम अपार, महाराष्ट्रावर प्रेम अपार, महाराष्ट्रावर प्रेम अपार. उघडल्या स्वातंत्र्याचे द्वार, उघडल्या स्वातंत्र्याचे द्वार, उघडल्या स्वातंत्र्याचे द्वार, उघडल्या स्वातंत्र्याचे द्वार. शाहिस्ते खान म्हणाला दिल्ली दरबारी, अरे हुजूर करतो मी महाराष्ट्रावर स्वारी. पुण्यात शाहिस्त्या वस्तीला मग आला, शिवाजी आज मावयास लागे शत्रूला. शाहिस्त्याच्या घरात शुभरात्रीच शिरले, बघून मर्द शिवा खान मनी घाबरले. केला शिवबाने कनिमी काव्याने हल्ला, शाहिस्ते बोलत से या तोबा या अल्लाह. केला शाहिस्त्यावर वार, केला शाहिस्त्यावर वार, त्याची कुठली बोटेशा, त्याची कुठली बोटेशा, त्याची कुठली बोटेशा, त्याची कुठली बोटेशा. माणसाची असावी जेवढी छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीची. निष्ठेबद्दल वर्णन करावं तेवढं कमी बरं का. भरपूर त्या ठिकाणी महाराज असं म्हणावं वाटतं, पण आवाज बसल्यामुळे नाविलाज बरं का. रोजचेच कीर्तन आणखी सुद्धा किमान एवढा महिनाभर त्या ठिकाणी महाराज दररोजच कीर्तन आहे बरं का. झोपायचं कामच नाही. उठलं की पळा, उठलं की पळा, उठलं की पळा. आता कदर आलेला आहे महाराज बरं का. मी सांगत असतो हे जीवन खूप चांगलं आहे बरं का. आनंद आहे महाराज या जीवनाचा. तर मी सांगत असतो महाराज जिथं पैसा आहे तिथं सुख नाही बरं का. तिथं सुख नाही महाराज. महाराज वर्णन करतात निष्ठेबद्दल वर्णन करावं तेवढं कमी. छत्रपती शिवाजी महाराजांची निष्ठा असेल, मावळ्यांची निष्ठा असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आपण एवढं अभिमानाने स्वाभिमानाने का घेतो त्याचं एकच कारण आहे महाराज. काय कारण आहे मी सांगत असतो. बसलेली तरुण मित्र मंडळ, बायकोच्या स्वप्नातील ताजमहल बांधणारे तुम्हाला हजारो शहाज्या मिळतील. ऐका बरं का. बायकोच्या स्वप्नातील ताजमहल बांधणारे तुम्हाला हजारो शहाज्या मिळतील, पण आईच्या स्वप्नातील स्वराज्य निर्माण करणारा एकच राजा होऊन गेला. त्यांचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. एकच
लगेच राजा होऊन गेला महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर राजा होणे ऐका वर्णन करावं तेवढं कमी बरं का. म्हणून अगोदरच मी अभंगाचा सरळ सरळ भाव तुमच्या समोर प्रतिपादित केला होता. जयाचे द्वारे सोन्याचा पिंपळ अंगी ऐशी बळ रेडा बोले करील ते काय नव्हे किंवा नोहे महाराज परी पाहे बीज शुद्ध अंगी जयाने घातली मुक्तीचे गवांदी मेळविली मांदी वैष्णवांचे तुका म्हणे तेथे सुखा काय येऊने राहे समाधान चित्ताची या करील ते काय नव्हे किंवा नोहे महाराज परी पाहे बीज शुद्ध अंगी. अभंगावर जर चिंतन करण्याचा प्रयत्न केला तर 2 तास नाही 3 तास अभंगावर चिंतन करू शकतो महाराज बरं का. त्याची काही अडचण नाही. पण बहुसंख्येने सर्व युवा तरुण मित्रमंडळ कीर्तनाला उपस्थित आहेत म्हणून थोडं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल थोडं धर्माबद्दल बोलण्याचा प्रयत्न केला बरं का. खरोखर सर्वांना अंतःकरणापासून द्यावे तेवढे धन्यवाद कमी. सर्वांना मनोभावे वंदन करतो. अगदी मला असं वाटतं अभंगाचा भाव अभंगाचा अर्थ असाच असेल असं काय आपला दावाने प्रत्येक कीर्तनकार प्रत्येक महात्मा आपापल्या बुद्धिमत्तेप्रमाणे अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न करतात. जे सुचलं ते तुमच्या समोर प्रतिपादित करण्याचा प्रयत्न केला. जे काही बरोबर असेल बाबा ते विश्व माऊली ज्ञानोबरांची कृपा. आणि या खतात शब्द बोलण्याच्या ओघात चुकीचा गेला असेल तर तो माझ्या बुद्धीचा दोष आणि तुमच्या संगतीचा परिणाम, दुसरं काही नाही महाराज बरं का. 2 तासापासून मी तुमच्या संगतीत आहे ना मग तसं काही डोक्यात आणू नका बरं का. तुमचा अधिकार सर्वसामान्याने तुमचा अधिकार सर्वसामान्याने. हे जे उभा राहिलेले हे देव आहे आणि खाली बसलेले महादेव आहे महाराज बरं का. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती. ज्ञानोबारांनी तुम्हाला महादेवाची उपमा दिलेली महाराज. उभा राहिलेले देव खाली बसलेले महादेव आणि हे बिचारी लेकरं शांत बसले कीर्तनाला यांचे धन्यवाद आहे बरं का. तसा घी असं मांडी घाला आता बरं का 1 मिनिटापुरती. त्याला वाटत असेल कौरलोक चालतं कौरलोक नाही याचं असं होतं बरं का महाराज. पण बिचारे कीर्तनामध्ये एवढे 2 तास शांत बसले खोरखोर यांना द्यावे तेवढे धन्यवाद कमी. तर हे लेकरं एवढे शांत नाही महाराज. हे लई तरी महाराज बरं का. एवढे शांत बसत नाही महाराज. काल परवा दिवशी असं झालं समोर 5-25 लेकरं बसलेले होते महाराज आणि ते गोंधळ करायला लागले दांगडू करायला लागले. मी सहज बोलून गेलो ही चिल्लर खूप खळखळ करते याच्यात एखादा शाना माणूस उठून बसा. सहज बोलून गेलो बाबा. 2 मिनिटापुरती लाईट गेली. एक पोरगं उठलं पोटात बुक्की मारून पळून गेलं महाराज. यांच्या नादीनं लागलेलं बरं बरं का. बिचारे 2 तासापासून शांत बसले त्यांचे उपकारी गजानन महाराज. असंच झालं महाराज. आज 2 वर्षी बसचा प्रवास होता बरं का. आज 2 वर्षी ऍक्सिडेंट व्हायच्या अगोदर महाराज बसचा प्रवास होता आणि ते खानदेशमध्ये चाललो होतो. जात असताना घडलेला प्रसंग बरं का. जात असताना आमची बस एका शाळेजवळ पंक्चर झाली गजानन महाराज महिला मंडळ. शाळेजवळ पंक्चर झाली. मी खाली उतरलो बसलो. लक्ष्मण महाराज माझ्या शेजारी येऊन बसले. दुपारचं त्या ठिकाणी टायमिंग होता. असा चैत्राचा महिना होता. उन्हाळ्याचे दिवस होते महाराज. एक पोरगा आला शेजारी येऊन बसलं. सुंदर असणार त्या ठिकाणी त्याने डबा आणलेला होता. डबा उघडला महाराज. पुरणाच्या पोळीचा होता डबा. गावरान तुपाची पुरणाची पोळी होती. एक तुकडा मोडला तोंडात टाकल्याबरोबर पाणी झालं महाराज. जसं तुमच्या आमच्या तोंडाला पाणी सुटलं तसं ऐका बरं का. टाकल्याबरोबर पाणी झालं गजानन महाराज. अगदी मी त्या मुलाचं मन बघितलं फक्त. मी त्याला म्हटलं बाळा एवढा डबा मला खाण्याकरता देऊन टाक. आता फक्त त्याचं मन बघितलं महाराज बरं का. आणि ते उदार अंतःकरणाचं होतं तरुण मित्रमंडळ. उदार अंतःकरण. त्यानं सांगितलं महाराज काळजी करू नका बिंदासपणे खाऊन घ्या काहीच अडचण नाही. मी विचार केला हा उदार अंतःकरणाचा आहे पण याचा डबा जर आपण खाल्ला तर हा उपाशी राहील. याचा पोट मारा होईल. कशाला उपाशी ठेवायचं. पण मी त्याला प्रश्न केला पुन्हा. म्हणलं बाळा जर तुझा डबा मी खाल्ला आणि तू उपाशी राहिला घरी गेल्याच्या नंतर जर आईने तुला विचारलं डबा कोणी खाल्ला त्याने सांगितलं काळजी करू नका. आईने जर विचारलं डबा कोणी खाल्ला मी सांगेन कुत्र्यानं खाल्ला. ज्यांना कळालं त्यांना धन्यवाद. बाकीचे प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका बरं का. सांगत असतो हे बिचारे शांत बसले 2 तासापासून त्यांचे उपकार आहे बरं का. मग अंतःकरणापासून सर्वांना वंदन करतो धन्यवाद देतो. उभा राहिलेले देव खाली बसलेले महादेव आणि घरी झोपलेले भाद्रा मारुती हे काय सामान्य माणसं एक महाराज बरं का. त्यांच्या सुद्धा चरणावर मनोभावे वंदन. याच ठिकाणी कीर्तन सेवेला पूर्णविराम 10 मिनिटं शिल्लक घेतले म्हणून सर्वांच्या अंतःकरणापासून क्षमा मागतो. पुनश्च एकदा अगदी आदरणीय आमचे भजन सम्राट भजन गंधर्व दोन्ही त्या ठिकाणी आदरणीय आमचे वैभव महाराज दोन्ही वैभव महाराजांना अंतःकरणापासून धन्यवाद देतो. सुंदर असणारा आवाज आहे. अगदी मला असं वाटतं आमचे त्या ठिकाणी मंगल महाराज असतील मंगल महाराजांना सुद्धा अंतःकरणापासून धन्यवाद बरं का. अगदी मला असं वाटतं विनेकरी बाबांपासून तर आमची ही सर्व गोपाल मंडळी बाल गोपाळ मंडळी सर्व त्या ठिकाणी आपल्या गावातील आदरणीय वारकरी महाराज मंडळी अगदी सर्वांना द्यावे तेवढं धन्यवाद कमी. तुम्ही म्हणाल महाराज एवढ्या वारकऱ्यांचे नावं का घेतले कारण यांच्या गावावरती उपकार आहे महाराज बरोबर आहे का. हे लेकरांना घडवण्याचं कार्य यांच्या हातून घडतंय महाराज बरं का. यांच्या गावावरती उपकार आहे. गजानन महाराज आपल्यासारखेचे उपकार वैभव महाराज गावावरती आहे पण ते 8 दिवसापुरते महाराज फक्त सप्त्यापुरते बरोबर आहे का. आपल्यासारखेचे उपकार गावावरती आहे पण ते 8 दिवसापुरते. मी सांगत असतो हे जे वारकरी गावातलं एकादशीचं भजन असू द्या अगदी सोमवारचं भजन असू द्या कोणतीही वारकरी परंपरा असू द्या ती प्रत्येक वारकरी परंपरा फक्त आणि फक्त आमच्या या सर्व वारकऱ्यामुळे जिवंत आहे महाराज बरं का. त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी.
या सर्व वारकऱ्यांना मनोभावे वंदन करतो, अंतःकरणापासून धन्यवाद देतो. अगदी मला असं वाटतं आदरणीय आमचे मृदंग सम्राट, मृदंग अलंकार, आपल्या परिसराचं भूषण असणारे गजर मुक्ताबाईचा या युट्यूब चॅनलचे मालक सर्वा आदरणीय माझे जीवलग असणारे मित्र आदरणीय आमचे गजाननजी महाराज गायकवाड गुरुजी, आमच्या गजानन महाराजांना सुद्धा अंतःकरणापासून धन्यवाद देतो. अगदी मला असं वाटतं परिचित अपरिचित त्या ठिकाणी सर्व मायबाप श्रोते सज्जन मंडळी, अगदी सर्व आमचे त्या ठिकाणी युवा तरुण मित्र मंडळ, आज ज्यांनी कीर्तनाचं यजमानत्व स्वीकारलेलं आहे आदरणीय आमचे रामधनजी जाऊन जा, बरोबर आहे का? जमलं बरं का, ध्यानात राहिले, कुठं बसलं, ध्यानात राहिले बरं का. आणि तुम्ही मेन आहे आज बरं का. मला असं वाटतं आदरणीय आमचे जाऊनजाळ पाटील, त्यांना सुद्धा अंतःकरणापासून धन्यवाद देतो. सुंदर असणारं फराळाचं त्या ठिकाणी संपन्न झालं, त्या दात्यांना सुद्धा अंतःकरणापासून वंदन. याच ठिकाणी कीर्तन शिवेला पूर्णविराम. बोलिलेले कुरे वेळे वाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सुद्धा, किंवा ना तरी बालक बोबडा बोले का वाकुडावे चुका पावली ते चोच करून माऊली रे जे जेवे. झाली आपली कीर्तन सेवा. एका मिनिटापुरता सर्वांना त्रास देण्याचा प्रयत्न करेल. 2 तासापासून आमची ही सर्व गुणवान मंडळी अंतःकरणापासून बेंबीच्या देठापासून गाण्याचा प्रयत्न करतात. मी सुद्धा बेंबीच्या देठापासून बोलण्याचा प्रयत्न करतो. आमचे गजानन महाराज सुद्धा अंतःकरणापासून वाजवण्याचा प्रयत्न करतात. पण बसलेल्या मंडळीच्या काही मुंबईला धक्का नाही महाराज बरं का. मला म्हणावं लागतं तुम्हाला भजन करा, टाळ्या वाजवा. एका मिनिटापुरता सर्वांना त्रास देईल. एका मिनिटापुरता सर्वांनी वरत या, सर्वांनी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नवे नवे राजांच्या समोर त्या ठिकाणी तुम्ही आम्ही बसलेलो आहोत. गोड असणारा आमचा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचवला. आदरणीय आमच्या त्या ठिकाणी शिवकृपा साऊंड सर्व्हिसचे सर्वा आमचे भागवत दादा, आदरणीय आमच्या भागवत दादांना सुद्धा अंतःकरणापासून धन्यवाद. सर्वांनी एक साथ सर्वांचा आवाज आला पाहिजे. मी समोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची जय घोषणा करेल, पाठीमागे सर्वांचा आवाज आला पाहिजे. समोर जय श्रीराम अशी जय घोषणा करेल, पाठीमागे सर्वांचा आवाज आला पाहिजे. बसलेले मंडळी सर्वांनी आवाज अंतःकरणापासून आला पाहिजे. सर्वांनी जय श्रीराम. आवाज अंतःकरणापासून आला पाहिजे. आवाज असला पाहिजे. ज्यांनी मंदिराला व्रत केला होता त्यांच्या कानापर्यंत गेला पाहिजे. सर्वांनी बसलेली मंडळी जय श्रीराम. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. नमः पार्वती पते हर हर ज्ञानेश्वर